की जेवढं काही परमार्थामध्ये आपण पाहतो, ऐकतो, सगळ्या काही गोष्टी करतो, परंतु माणसाचा मूळ जन्माचा अर्थ आणि त्याने जन्मामध्ये कसे कसे कार्य करायला पाहिजेत हे मात्र बऱ्यापैकी कुठं ऐकायला भेटत नाही. बऱ्यापैकी काय आपलं ऐकायला भेटतं किंवा हे असं एक काल्पनिक कुठलं तरी एक विषय असतो की हे असं झालं, त्यांनी तसं केलं आणि ते तसं केलं. परंतु मनुष्याचा जन्माचा अर्थ मूळ काय आहे तर ते आपण इथं सांगण्याचा बिलकुल प्रयत्न करत आहोत. मग ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणासी आपण. ज्ञान जिथं असेल तिथं प्रकाश असतो आणि जिथं अज्ञान असेल तिथं अंधार असतो. जर एखाद्या बघा अंधार समजा लाईट गेली तिथं काय होतंय, पूर्णतः अंधार तिथं निर्मिती होते. मग तो अंधार घालवण्यासाठी आपण काय करतो, लाईट गेली तर एक तर दिवा लावतो आणि जर दुसरं काही लाईट दिवा नसेल तर आपण बल्ब लावतो किंवा जे काही आहे तो प्रकाश, तो अंधार दूर करण्यासाठी जशी प्रकाशाची गरज आहे तसंच जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी माणसाला ज्ञानाची गरज आहे. ज्ञानासारखी पवित्र वस्तू ह्या जगामध्ये दुसरी कुठली नाही असं श्रीकृष्णांनी आणि ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये संबोधित केलेलं आहे. आणि मग त्याच्या उलट काय होतंय, जिथं ज्ञान नाही आहे ना तिथं बरेच विकार आपल्या पाठीमागे लागलेले असतात. बरेच विकारांनी आपल्याला तिथं वेडं केलेलं असतं किंवा ते त्रास देत असतात. मग जिथं ज्ञान नाही तर तिथं काय असतं, अज्ञान असतं. अज्ञान म्हणजे ज्ञान होय मुडा तो मूर्ख त्या दगडा. जिथं ज्ञान नाही आहे ना तिथं तुम्हाला त्रासदायक वस्तू तयार होतात. त्रासदायक म्हणजे प्रपंचामध्ये प्रपंच करत असताना त्रास होईल, कुणी समाजकारण करताना असतो, कुठल्याही क्षेत्रामध्ये करू द्या, पण त्याचं जर मूळ ज्ञान आपल्याकडे जर उपलब्ध नसेल तर मात्र ज्ञान होय मुडा तो मूर्ख त्या दगडा. तर ते एक दगडासमान तो एक व्यक्ती आहे असं या शब्दाचा, या वाक्याचा अर्थ होतोय. ज्ञान होय मुडा तो मूर्ख त्या दगडा. आणि ज्ञानच फक्त जीवनामध्ये महत्त्वाचं आहे का? ज्ञान तर फार महत्त्वाचं आहे, पण ज्ञान फक्त महत्त्वाचं नाही तर ज्ञानाबरोबर भक्ती आणि प्रेम महत्त्वाचं असतं. म्हणून ज्ञानाचं महत्त्व हे फार आगाध आहे. जर सुखाचं, आपल्याला सक्सेस होण्याचं, सगळ्या गोष्टी अगदी ज्ञानापासून होतं. मला एक उदाहरण सांगा. आज एवढं नरेंद्र मोदी समजा पंतप्रधान झाला आहे, हे कशाने झाला? यांनी काही कष्ट केले का? किंवा कुठं कामाला गेलं आहे का? किंवा कुठं काय असं काही खूप काही असं कष्टाचं काही काम केलं आहे का? अरे तो ज्ञानानेच पुढे गेला ना. ज्ञान त्याच्याकडे होतं त्या क्षेत्रामध्ये, त्याच्यामुळं तो ज्ञान असल्यामुळे तो तिथपर्यंत मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवरून उठून पंतप्रधानाच्या खुर्चीपर्यंत जाण्याचं त्याचं जे भाग्य लाभलं हे फक्त ज्ञानानेच घडतं. म्हणून ज्ञानाचं इतकं महत्त्व प्रत्येक क्षेत्रात आहे. म्हणजे आपलं प्रपंच असो, समाजकारण असो किंवा कुठल्याही प्रकारचं जरी असेल तरीसुद्धा ज्ञान हे फार महत्त्वाचं आहे. आणि खरं तर आपण आता जीवनाविषयी चालू करतोय. खरं तर या जगामध्ये 3 प्रकारचे आता लोक जन्माला आलेले असतात. आपला मनुष्य जन्माचा मुख्य उद्देशावरती आज मी प्रवचन घेतले की या जगामध्ये 3 प्रकारच्या गुणाचे लोक जन्माला आलेले असतात. ते 3 प्रकार कोणते? मूळ सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. ह्या सृष्टीमध्ये ज्यावेळेस ब्रह्मदेवानी सृष्टी तयार केली किंवा मनुष्य प्राणी ज्यावेळेस तयार केला आहे ना तर त्यावेळेस 3 गुणांनी तयार केलेला आहे, सत्व, रज आणि तम. मग सत्वगुणी मनुष्य काय? सत्वगुणी मनुष्याचा स्वभाव काय? रजोगुणी मनुष्याचा स्वभाव काय? आणि तमोगुणी मनुष्याचा स्वभाव काय? तर सत्वगुणी मनुष्याचा काय स्वभाव येतोय की सत्वगुणी मनुष्य हा चांगल्या विचाराचा असतो. चांगल्या विचार म्हणजे प्रवाहाच्या दिशेने विचार करणारा असतो. सत्वगुणी मनुष्य हा परमेश्वराशी शरण जातो. सत्वगुणी मनुष्य हा मनुष्य जन्माचं त्याला महात्म्य कळतं, मनुष्य जन्माचा त्याला अर्थ कळतो. सत्वगुणी मनुष्य हा कुठल्याही प्रकारचे विकार, कुणाच्याविषयी वाईट भावना मनामध्ये येणं किंवा एखाद्या माणसाने उदाहरणार्थ कोणी गाडी घेतली, आता बघा ना तुम्ही, विकार हे एवढे मनामध्ये आपल्या जनरली एवढे मनामध्ये विकार आहेत ना बस सांगण्याचं नको आहे. एखाद्याने घर बांधलं तर उगाच बाजूची जळणार. यार ते सत्वगुणी माणसाचं हे लक्षण नाही, पण सत्वगुणी माणसाचं काय लक्षण? चांगलं आहे बा, कुणाचं चांगलं असं. कुणी गाडी घेतली तर एखाद्याला उगाच डोक्यात येणार, अरे यांनी गाडी घेतली, चाल याचं कसं काय बा, यात उगाच जळणार, अरे तुला काय द्यायचं नाही घ्यायचं नाही. परंतु सत्वगुणी मनुष्याचं तसं नसतं. सत्वगुणी मनुष्य हा कुणाचंही चांगलं व्हावा या भावनेचा असतो
आणि तो परमेश्वराच्या अटॅचमेंटमध्ये असतो, परमेश्वराच्या भक्तीच्या जवळ तो काम करत असतो. हे सत्वगुणी माणसाचं लक्षण आहे. मग रजोगुणी माणसाचं लक्षण काय आहे? रजोगुणी माणसाचं लक्षण सत्वगुणी आणि तमोगुणी या दोन्हींचा मिळून हा रजोगुणी बनलेला असतो. म्हणजे रजोगुणी मनुष्य हा धन, द्रव्य, संसारातली वृद्धी आणि संपत्ती यावरती प्रेम करणारा असतो. ना तो तमोगुणी असतो ना तो रजोगुणी असतो. मग तमोगुणी असतो ना सत्वगुणी असतो. म्हणजे तो रजोगुणी मनुष्य हा संपत्तीवरती एक प्रेम करणारा असतो. त्याच्यामुळं रजोगुणी मनुष्याचा एक स्वभाव या सृष्टीमध्ये बनलेला आहे. आणि तमोगुणी मनुष्य, मग तमोगुणी मनुष्याचं काय लक्षण आहे? तमोगुणी मनुष्य हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, प्रवाहाच्या विरुद्ध बाजूने वाहणारा असतो. आपण जर म्हणलं अरे ते देव असं आहे, कुठल्या देवाचं आपण उदाहरण घेतलं ते भगवान बाबाने असे चमत्कार केले. बाबा भगवान बाबा एक ईश्वराचा अवतार होते. आज त्यांनी कित्येक अलौकिक चमत्कार केलेले आहेत. तर त्यांच्याकडे दैवी शक्ती होती. तमोगुणी मनुष्य म्हणणार नाही नाही हे काय नाही, ते फक्त असंच लिहिलेलं आहे, असंच कोणीतरी मांडलेलं आहे, त्याचं काही खरं नाही, अजिबात नाही. तमोगुणी मनुष्य सत्य मानायला तयार नसतो आणि सत्याच्या विरोधातमध्ये विचार मांडण्याचे काम हे तमोगुणी मनुष्य आहे. आणि तमोगुणी मनुष्य ह्या जीवनाचं, मनुष्य जन्माचं जर मुख्य जर महत्त्वाचं जर कार्य काय असेल तर मनुष्य जन्म हे मोक्षाचं द्वार म्हटलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की मनुष्य जन्म हे मोक्षाचं द्वार आहे. मोक्ष जर मिळवायचा असेल तर फक्त आणि फक्त मनुष्य जन्मामध्येच मिळवता येतो. मग तमोगुणी मनुष्य हा कधीही एक चांगल्या विचाराचं आणि आपल्याला मोक्ष मिळवायचा आहे, या 84 कोटी जन्मामधून आपल्याला मुक्त व्हायचं आहे बाबा, आपण चांगल्याची संगत धरावा, संताची संगत धरावा, चांगल्या विचाराच्या लोकांची संगत धरावा, तमोगुणी माणसाच्या लक्षामध्ये कधीच येत नाही. अशा प्रकारचे 3 प्रकारचे लोक या पृथ्वीवर जन्माला आलेले असतात. खरं तर आपण आज मी जे आपल्याशी बोलत आहे तर माझी इच्छा आहे की प्रत्येक माणसाने मनाचा कान करून लक्ष देऊन प्रवचन ऐकावं. कारण ॲक्च्युली मनाची परिस्थिती रिॲलिटी आहे, सत्य परिस्थिती आहे की मनाचं मन हे अतिशय चंचल आहे, अतिशय चंचल. कुठला माणूस समजा आपण इथं बसलो तर आपल्या डोक्यात कुठलं तरी येणार, अरे हे आपलं काम आहे, ते तिकडं काम आहे. शरीराने तर माणूस इथं असतो परंतु मनाने मात्र नसतो. त्यामुळं सगळ्याला माझी विनंती आहे की आपण मन लावून ऐका. मी बऱ्यापैकी जीवनाच्या आता मी तर खरं जर लहानपणीपासूनच मी परमार्थिक आहे. मला आठवत नाही तेव्हापासून मी देवाच्या सानिध्यामध्ये माझं जीवन गेलं आहे. नवे याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, मी 10वी झाल्याच्या नंतर मी संन्यास घेतला होता माझ्या मनाने आणि मी भगवानगडावरती निघून गेलतो. भगवानगडावरून 1996ला माझी 10वी झाली. त्यावेळेस मी आळंदीला जाणार होतो आणि आळंदीला जाऊन तिथं मी माझं आयुष्य हे पूर्ण परमार्थालाच वाहून घालायचं आहे अशा प्रकारचं मी काही जीवन मी लहानपणापासून ठरवलं होतं. त्याच्यामुळं खूप काही माझ्याविषयी सांगण्याची माझी इच्छा नाही, परंतु मी लहानपणापासूनच परमार्थिक आहे. परंतु आईवडिलाला एकट्या असल्यामुळं गडावरून मी वापस आलो. भगवान बाबांनी मला त्याची बुद्धी दिली की बाबा तू आईवडिलाला एकटा आहेस आणि एकट्या माणसाला संसार वाऱ्यावर सोडता येणार नाही, तू प्रपंच करताना परमार्थ कर. म्हणून त्यांच्या इच्छेनुसार मी परत वापस येऊन प्रपंचाला लागलो. पण पुन्हा मी भगवान बाबाला सुपरमेश्वराला ज्यावेळेस मला तो बुद्धी दिली त्यावेळेस मी त्यांना बोली केली की किंवा जेवढं लवकर मला प्रपंच करता येईल तेवढं करील आणि परत देवा तुझ्या परमार्थाकडे येईन. त्याच्यामुळं मी परत माझं उरलेलं आयुष्य हे पुरं परमार्थासाठी घालायचं आहे. परंतु प्रपंच हा इतका सोपा नाही. प्रपंच हा फार दुःखमय आहे. प्रपंचामध्ये कहू न सुख संसार में सब जग जेठाचार. अगदी प्रपंच हा दुःखानेच पूर्ण भरलेला आहे आणि सुख कशात असेल तर परमार्थात आहे, सुख कशात असेल तर संत संगतीमध्ये सुख आहे. हे मला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे मी थोडंसं एक माझ्या जीवनावरचं थोडं सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि त्याच्यामुळं आपण मूळ विषयाकडे जाऊया. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी मनाचा कान करून आपण अगदी लक्ष देऊन हे प्रवचन ऐकावं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचा नेमका काय जीवनाचा अर्थ आहे आणि आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत कसं वागलं पाहिजे अशा प्रकारचा सांगण्याचा मी अगदी खात्रीशीर प्रयत्न करतो. चला मूळ विषयाकडे येऊया. ॲक्च्युली आपण आपण मनुष्याचे 3 हे केले आपण, सत्व, रज आणि तम. तिथून पुढे जातो आहे आपण ॲक्च्युली ज्या धर्मामध्ये लोकांना खूप प्रकारचं अज्ञान आहे हो. प्रपंचामध्ये मी बघतोय, एवढ्या वर्ष झालं बघतोय ना, ज्ञान कमी आणि अज्ञानाचा फार आभास आहे. ज्ञान आहे ना
कमी आणि अज्ञानाचा आभास मला जास्त दिसून येतो. की ते एक उदाहरण आहे की आज ज्या धर्मामध्ये मनुष्य जन्माला आला आहे ना, त्या धर्मामध्ये केलेलं कर्म हे पाप नाही आहे. हे पाप असू शकत नाही. श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये सांगितले. उदाहरणार्थ काय आहे की ज्या जन्मामध्ये धर्माला आला, एखादा मनुष्य संसारी म्हणून जन्माला येतो, एखादा मनुष्य क्षत्रिय म्हणून जन्माला येतो, एखादा मनुष्य भिल्ल समाजामध्ये जन्माला येतो, एखादा मनुष्य पारडी समाजामध्ये जन्माला येतो, तो कुणी टकारी समाजाला जन्माला येतो. असे कित्येक धर्म आहेत ना, परंतु त्या धर्मामध्ये केलेलं कर्म हे पाप असू शकत नाही. याचं उदाहरण श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की बाबा, तू ज्यावेळेस क्षत्रिय आहेस तर तुला अधर्म करणाऱ्या लोकांना शिक्षा देणं हा तुझा धर्म आहे. हे आधी मी सांगतो, नंतर बाकीचे उदाहरण सांगतो. ज्यावेळेस अर्जुन हा युद्ध करत नव्हता, गीता घडली कशामुळं? अर्जुन युद्ध करत नव्हता म्हणूनच गीता घडली ना. मग अर्जुन ज्यावेळेस युद्ध करत नाही आहे त्यावेळेस 18 अध्याय श्रीकृष्णाने सांगितले आणि 18 अध्यायामधून त्यांनी सांगितलं की बाबा, की जे तुझे भीष्माचार्य आजोबा आहेत, द्रोणाचार्य कोण आहेत? अर्जुनाचे गुरु आहेत, ज्यांना विद्या शिकवली धनुर्विद्येची, सगळे शस्त्रास्त्राचा भांडार त्यांनी त्याला दिला द्रोणाचार्यांनी. आणि त्या गुरुला श्रीकृष्णा तू मारायचं सांगतोस, आणि ज्या भीष्माचार्याने मला कडा खांद्यावरती सांभाळलंय, लहानाचं मोठं केलंय, ते माझा आजोबा आहे, तू त्यालाही मारायचं सांगतोस. मग श्रीकृष्णाने काय सांगितलंय बाबा, की तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रिय माणसाचं काय काम आहे की बाबा, जो अधर्मी वागतो त्या अधर्म्याला शिक्षा देणं, मग तो कितीही जवळचा असो, हे क्षत्रिय धर्माचं काम आहे. मग श्रीकृष्ण म्हणतात, मी माझा मामा नाही का मारला? कंस हा कोण होता? मामा होता ना. मग मामाला सुद्धा शिक्षा दिली का नाही श्रीकृष्णाने? त्याच्यामुळं अधर्म करणाऱ्या व्यक्तीचा संहार करणं हा क्षत्रिय धर्माचं कर्म आहे. म्हणून मग 18 अध्याय सांगितल्यानंतर अर्जुन तयार झाला आणि युद्धास त्यांनी सांगितलं की देवा, मी तुझ्या आता अधीन आहे, तुझ्या आज्ञेच्या मी अधीन आता काम करतो आणि मी युद्ध करायची माझी तयारी झालेली आहे. त्याच्यामुळं आता दुसरा विषय म्हणजे, की समजा आपण उदाहरण घेऊ भिल्ल समाजाचं घेऊ, कुठल्या समाजाचं घेऊ. भिल्ल समाजामध्ये काय आहे की बाबा, भिल्ल समाजामध्ये तो धर्माचं काम आहे की भिल्लांनी जर शिकार केली तर ती शिकार केली ना तर त्याला त्याचं पाप नाही लागत. का नाही लागत? त्याचा धर्म आहे. टकारी समाज आहे, टकारी समाजाचं काय काम आहे हो? खिशे कापणे. त्या की खिशे कापले, कोणाची चोरी केली तर त्या धर्मातला आहे, त्याच्यामुळे त्याचं पाप नाही आहे. परंतु आपल्याला असं वाटतं की बाबा त्या धर्मामध्ये असं कधीतरी आहे का बाबा, त्यांनी एवढी मोठी चूक केली किंवा त्यांनी असं काहीतरी काम केले तर मग त्याला काही पाप लागेल का? असं नसते. ज्या धर्मामध्ये जन्म आपला झाला आणि त्या धर्मामधले कर्तव्य जर माणूस प्रामाणिक करत असेल तर त्याला पाप लागायचं काही कुठल्याही प्रकारचं कारण नसतं. त्याच्यामुळं प्रत्येक आपण आपल्या धर्मामध्ये काम करता वेळेस प्रामाणिक करणं हे महत्त्वाचं आहे. आपण संसारी लोक आहोत, संसारामध्ये जे काही कर्म करतो, परंतु त्यात सुद्धा पाप आणि पुण्याचा विचार करून माणसाने कर्म केलं पाहिजे. तर त्यावेळेस जे आपण कर्म करतो ना, आणि संसार आहे ना, खरं म्हणजे हा खोट्याचा आहे. संसारामध्ये खोटं बोलावं लागतं. संसार हा जर म्हटलं तर पाप कर्माने घडतो आणि परमार्थ हा पुण्यकर्माने घडतो. परमार्थामध्ये पुण्य करायचं असतं, पण प्रपंचात उलट आहे. दोन्ही गोष्टी बिलकुल उलट सुलट आहेत. प्रपंचामध्ये पाप करावं लागते, परमार्थामध्ये पुण्य करावं लागते. त्याच्यामुळं आपण ज्यावेळेस संसारामध्ये काम करतो ना, त्यावेळेस आपण केलेलं कर्म हे चुकीचं असू शकत नाही. संसार हेच दुःख मूळ, तर त्याच्यामध्ये थोडंफार चालणार, कारण त्या धर्माचा, संसाराचा, संसारी लोकांचा तो धर्म आहे. त्याच्यामुळं आपण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अज्ञान ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. आता आपण खरं तर भक्ती, आता ज्ञान इथपर्यंत झालं, परंतु भक्ती या विषयावरती आपण आता बोलतोय की जीवनामध्ये ज्यावेळेस आपण संसार आपण करतोय त्यावेळेस भक्तीचं एक तर महत्त्व आपण करतोय की संसारामध्ये, संसार हा मोहमायेने बनलेला आहे. कशाने बनलेला आहे? मोहमायेने. मोहमाया एवढी एकदम अशी एक शक्ती आहे मोहमाया, की ते कुठल्याही व्यक्तीच्या बुद्धीमध्ये आणि अंतःकरणामध्ये तिचा एक पकड बसलेली असते. अशी पकड असती की तो व्यक्ती या भवनदीत आणि मोहमायेच्या या शक्तीमधून तो बाहेर निघतच नाही. तो परत जर निघायचा प्रयत्न केला, परमार्थक जाण्याचा प्रयत्न केला, ती शक्ती पुन्हा प्रपंचाकडे आणण्याचा प्रयत्न करते. याला मोहमाया म्हणतात. समजा आज आपल्याला 10,000 भेटले,
नाही तरी आपण समाधानी नाहीत. आधी तर आपला 5,000चीच गरज होती, 10,000 भेटले तरी समाधानी आहे रा. आपले 1,00,000 भेटले असते तर बरं झालं असतं. परत समजा 1,00,000 रुपये उदाहरण घेऊ आपण, देवाने दिले आणि 1,00,000 भेटले आज तरी आपण समाधानी नाहीत. चायला आपल्याला 10,00,000 भेटले तर बरं झालं असतं. समजा 10,00,000 भेटले तरी पुन्हा अपेक्षा थांबत नाही, आल्या 10 कोटी भेटले असते तर बरं झालं असतं. अरे अपेक्षा थांबत नाही. आणि ही अपेक्षा संसाराची मोहमाया थांबलीच नाही बऱ्यापैकी लोकांची. एखादा कुठंतरी अपवाद असतो या मोहमायेला ओळखण्याची क्षमता ठेवतो. आणि जो मोहमायेच्या बाहेर पडतो ना तो सद्गुणी मनुष्य असतो, आणि तो संतांच्या विचाराशी निगडीत जीवन जगत असतो. तोच फक्त या मोहमायेला ओळखू शकतो. त्याच्यामुळं मुक्ताबाईंनी मोहमायेवरती एक सुंदर असा अभंग आहे. खरं तर मी महाराजांना सांगितलं होतं की बाबा तुमचं हे म्युझिक सिस्टम आहे तर तुम्ही म्युझिकसुद्धा थोडंसं ठेवलं पाहिजे. कारण आपलं हे प्रवचन म्हणजे काय, नुसतं प्रवचन तर आहेच, पण प्रवचनामध्ये बऱ्यापैकी काही अभंग आहेत, परंतु त्यांनी त्यांच्याबरोबर सगळाच बारदाना नेला आहे. त्याच्यामुळं अभंगामध्ये थोडंसं चला जेवढं आपल्याला ॲडजस्ट करता येईल तेवढं आपण करू. तर मुक्ताबाईचा भवसागरावरती आणि भवनदीवरती एक सुंदर अभंग आहे. तर तो काय अभंग आहे, मुक्ताबाई काय सांगतात, हे खास करून लागू होतं ते बोलल्याच चांगदेवाला. मुक्ताबाई ह्या चांगदेवाच्या गुरु होत्या. गुरु मानलं होतं चांगदेवाने की जो 1400 वर्ष त्यांनी तपस्या करून सिद्धी प्राप्त केली आणि त्या सिद्धीच्या जोरावर त्याला मी पण आला. म्हणजे गर्व आणि हे जे विकार आहेत ना, भल्या भल्या माणसाला विकार हे कधी बाजूला संपवता येत नाहीत. एवढा मोठा चांगदेव सिद्धी प्राप्त झालेला, परंतु त्याला विकार होता गर्व या नावाचा, म्हणून तो वाघावर आला, माऊलींनी ती भिंत चालवली वगैरे वगैरे. म्हणजे आपल्याला तो विषय नाही आहे आपल्याला जीवनाशी बोलायचे. त्या कथा बऱ्यापैकी सगळ्यालाच माहिती असतात. रामायणातल्या कथा असो नाही तर महाभारतातल्या असो, बऱ्यापैकी लोकांना त्या माहिती असतात. मला कथेकडे जायचं नाही, फक्त कथेचा आधार घेऊन जीवनाला काय आपल्याला हवं आहे बाबा ते आपल्याला महत्त्वाचं बघायचं आहे. तर मग आपल्या संसारी जीवाला आपल्याला काय करावं लागते, तर आपल्याला या भवसागरातून कसं आपल्याला तरता येईल यासाठी मुक्ताबाईचा अभंग आहे. मुक्ताबाईचा काय अभंग आहे, भवसागरात तरण्यासाठी. भव नदीचं पाणी रगड्या मोठे ओढीते, भव नदीचं पाणी रगड्या मोठे ओढीते, भल्या भल्या पोनाराला उलथुनी पाडीते, भल्या भल्या पोनारांना उलथुनी पाडीते, उलट उलट माघार रगड्या फिरोनिया जासी, भरला पूर मायचा लोंढा वाहुनिया जासी. म्हणजे मुक्ताबाईला काय म्हणायचं नेमकं संसारी माणसांना, की भवनदीचं पाणी रगड्या मोठे ओढीते. भवनदी भवसागर हा इतका विराट असा शक्तीने बनलेला आहे की भवसागर भल्या भल्या माणसाची मतिभ्रष्ट करतो, एवढी त्याची क्षमता आहे. तुम्ही विचार करा, आज विश्वामित्र नावाचे साधू एक उदाहरण देतोय की भवनदी मोहमाया काय असते. आणि हे सगळ्यांनी ओळखून घ्यायचे. मोहमायेचा तुम्ही आज अभ्यास करा, स्वतःला कुठंतरी ते लागून घ्या की मोहमाया नेमकी काय बाबा. एक उदाहरण देतो. विश्वामित्र कोण होते, रामाचे गुरु होते, बरोबर आहे. रामाचे गुरु होते, त्यांना एवढं मोठं वैभव लाभलं होतं की जो जगाचा मालक आहे त्याचे गुरु होते. हे सगळ्या ईश्वराच्या लीला असतात. आम्ही फाराच्यामध्ये अभ्यास केलेला आहे, करतोय, आणि ह्या ईश्वराच्या लीला असतात. तो विश्वामित्र कोण होते, तर रामाचे गुरु होते. आणि रामाचे गुरु असताना इंद्राला ते खपलं नाही. इंद्र हा बऱ्यापैकी इतिहास आहे किंवा तो 7 जे यज्ञ करतो त्याच्यावर तो काहीतरी विघ्न आणण्याचं काम त्यांनी इतिहासामध्ये केलेलंच आहे. असो, पण ते यज्ञ करता वेळेस म्हणे हा जर यज्ञ केला, माझं जर इंद्रपद यांनी जर घेतलं तर त्याच्या आयला मी काय करू. मग याचं काय करा, याचं यज्ञच नष्ट करा, मोडून टाका, त्यात विघ्न आणा, काय करता येईल ते करा. मग त्यांनी ते काय केलं, त्या अप्सरा पाठवली. अप्सरा पाठवल्याच्या नंतर बुवा त्याचं ते यज्ञ, त्याचं तो जो ध्यानस्थ होता तो भंग तर केलाच. भंग करून मग ती त्याला त्याची मोहिनी झाली की नाही आता ही फारच सुंदर आहे, मला आता हिच्यासोबत लग्न करायला पाहिजे. अरे तो एवढा मोठा साधू, तो या लग्नाच्या ह्याच्या बानगडीत. बरं, मग तिथून पुढं काय झालं की बाबा त्या स्त्रीने सांगितलं की आता जोपर्यंत तो आपलाच होत नव्हता तोपर्यंत झाला, आणि आपलासा झाल्यावर तिने काय डाव खेळली की नाही बाबा आता तू काय कर, आता तो कुत्रा हो आणि माझ्या पाठीमागं फिर. आणि विश्वामित्र होऊनही कुत्रा, तर तो हिंडे त्या जे काय अभंग आहे तो कुठं त्या स्त्रीच्या पाठीमागं कुत्रा होऊन हिंडू लागला. याला मोहमाया म्हणायचं. कशाला म्हणायचं मोहमाया, भले भल्या पोहणाराला उलथून पाडीते.
म्हणजे काय, आपण किती ज्ञानी जर असलोत ना, तर आपल्याला कुठंतरी असा मोह तयार होतो, माया तयार होती की, आणि त्या मोह मायेमधून आपण सद्मार्ग आणि ज्या ट्रॅकवरती जर आपण चाललेला असतो, तो ट्रॅक सोडून वाम मार्गाला जाण्याचं काम ही मोहमाया आपल्याकडून करीत असते. आणि या मोहमायेला जर प्रपंचिक माणसाने जर ओळखलं ना, तर या मनुष्य जन्माचा खरा अर्थ आणि त्याचा या मनुष्य जन्माला आल्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. कारण मनुष्य हे जर मोक्षाचं द्वार म्हणलंय, तर आपण याच्यासाठी जर प्रयत्नच नाही केले तर मोक्ष कसा मिळणं? अरे कित्येक गोष्टी प्रयत्न करून मिळत नाहीत, आणि आपण प्रयत्नच नाही केलं तर काय मिळणार आहे? म्हणून आपण जर मनुष्य जन्मामध्ये जर प्रयत्न केला, हे 84 कोटी जन्म हे सत्य आहेत, कुणी माना न माना, आपण आपल्या प्रारब्धाचा भाग असतो की सत्य किती शिव करायचं आणि काय नाही शिव करायचं, तो आपण आपल्या प्रारब्धाचा भाग असतो. कारण ते पूर्वजन्मीचं संचित्त असतं, त्यानुसार हा जन्म घडत असतो. त्याच्यामुळं नेहमीच आपले विचार हे आपल्या स्वतःच्या हितासाठी, स्वतःच्या जे स्वतःचं हित आहे, हे जगात खरं तर बघितलं ना कुणीच कुणाचं नाही. तुम्ही म्हणताना असं कसं, सगळ्याच संतांनी सांगितलं हो की एकटाच आलाय, एकटाच जाणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, खरं याच्यामध्ये ना जे माणसं तुम्ही म्हणताना काहीतरी, पण हे सत्य आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे की जे बाबा जो मनुष्य मरतो का, ते मरतो ना, तर त्यावेळेस जे लोक रडतात ना घरचे, माझी बी आई गेली आहे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, परंतु तो विषय नाही आहे. ज्यावेळेस माणसं जातात ना, माणसं मरतो ना, तर तो मेल्याच्या नंतर जो प्रवास आहे तो जीवाचा, त्या जीवात्म्याचा जो प्रवास आहे, त्याच्यानंतर काय सुख दुःख असतील, तो तुम्ही गरुड पुराण अर्ध्या तरी लोकांनी कोणी ऐकलं असेल. गरुड पुराणामध्ये माणसाच्या मृत्यूच्या नंतरचा प्रवास गरुड पुराणामध्ये, माणसाच्या मृत्यूच्या नंतरचा प्रवास म्हणजे गरुड पुराण. 18 पुराणापैकी एक पुराण म्हणजे गरुड पुराण. म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस मनुष्य मरतो ना, मोह माया तुम्हाला मी कशी असते सांगतो बघा, किती खतरनाक आहे की माणूस ज्यावेळेस मरतो, मेल्याच्या नंतर माणसं जे रडतात ना, ते रडण्यामध्ये श्रीकृष्ण सांगतात ते रडतात ह्यो त्याच्या हितासाठी रडत नाहीत, आमचं नुकसान झालंय म्हणून रडते. नुकसान काय झालं, समजा एखाद्याचा वडील गेला म्हणून आपण काय विचार करतो, आईला आपला आधार गेला, आपल्याला हे त्यांनी काम केलं असतं, आता ते गेलो, आता आपलं कसं होईन, हे कसं होईन, ते कसं होईन. हे काय झालं, अरे स्वतःचं हित झालं ना, हे स्वतःच्या हित आपलं नुकसान झालंय म्हणून माणसं रडतात. आणि तुम्ही कुठलंही घ्या, बायको असेल, मुलं असतील, आई असेल, ह्याच्यामध्ये सगळं फक्त गीतेमध्ये सांगितलेलं आहे की खरं दुःख जर होत असेल, प्रत्येकाच्या मर्यादा ठरल्यात, त्या दुःखाच्या सुद्धा मर्यादा आहेत. कालखंड ठरलाय, 8 दिवसाचं त्याचं दुःख, 15 दिवसाचं दुःख. सगळ्यात जास्त जर दुःख कुणाला होत असेल तर आईला होत असतं, कारण आई ही बऱ्याच काळ त्याचं दुःख मानते आणि ती अंतःकरणातून निस्वार्थ भावना असते तिची. निस्वार्थ भावनेने आईचं प्रेम असतं, तर निस्वार्थ भावनेने फक्त आईच मुलावरती प्रेम करू शकते आणि त्याच्यामुळे ते दीर्घकाळ असतं. बाकीचे लोक थोड्या दिवसाच्या नंतर ते दुःख विसरतात. हा सुद्धा मोहमायेचा एक प्रकार आहे. त्याला एक कालावधी ठरला की या दिवसानंतर ते विसरून जाणार. विसर हा निसर्गाचा नियम आहे. त्याच्यामुळं ह्या जीवामध्ये जर आपल्या माणसामध्ये, त्याच्यामुळं म्हणतात ना, एकटा जीव आणि सदाशिव. आपला आपण करावा विचार, तरावया पार भवसिंधू. अरे भवसागर जर आपल्याला पार करायचा असेल तर आपला आपण विचार करा. कारण तुमच्या आता ते बोलू नाही, पहिली होती प्रथा, आपल्या सरणामध्ये जर तुम्ही म्हणला 2 लाख रुपये 10 लाख देतो, वया बसले एखादा तिरायत माणूस हान उडी टाकेन काय एखादा पोरगा नाही टाकीत हो, कुठलंच काही होत नाही. हे फक्त तात्विक ही एक कल्पना असते. आणि 15-20 दिवस महिना गेलं त्याचे अश्रू बंद होतात, तो विसरून जातो, कुठल्याही प्रकारचं काही नसतंय. आणि जो जन्माला आलेला तो मरणारच आहे. आणि माणसं विनाकारण ते मेल्याचा फार शोक करतात, पण श्रीकृष्ण सांगतात मेल्याचा शोक करू नका. हे चक्र आहे, जन्म आणि मृत्यू हे चक्र असतं. आणि हे चक्र हा जीवात्म्याचा प्रवास त्याचा पुढे पुढे चालत जातो. ते पण ते स्वामींचे फार सुंदर असे काही हे आहेत, ते पण तुम्हाला मी सांगतो. तर आता खरं आता पुढे विवेके परे बुद्धी सोडून द्यावी,
विदेहेपणे मुक्ती भोगीत जाऊ. मग आता जीवन जगता वेळेस काय करायचं आहे आपल्याला, की बाबा विवेके परे बुद्धी सोडून द्यावी, विदेहेपणे मुक्ती भोगीत जावी. विदेहेपणे मुक्ती भोगीत जावी म्हणजे काय, आपण काय करतो, विवेके परे बुद्धी सोडून द्यावी म्हणजे विविध विचार आपण करतो. आली याचं कसं होईन, ह्या नातोंडाचं कसं होईन, त्या पोराचं कसं होईन, किंवा अदर आपले जे काय हे असतात, मुलीच्या मुलाचं लग्न जमत नाही, आयला मुलीला चांगलं मुलाला चांगलं भेटन का, अरे तुला काही देणं नाही घेणं नाही, होणार आहे ते होऊनही जाते, मतिमंद ते खेद मानी वियोगे. अरे त्या माणसाला स्वामींनी मतिमंद समजलंय की आपण कुठल्याही प्रकारचा कोणाचा विचार करण्याची गरज नाही, करायचा विचार तर स्वतःचा करा नकोचा नक्कीच, पण इतका विचार करू नका की त्या विचाराने स्वतःलाच दुःख होईल. एवढा विचार करणं हे बिलकुल अयोग्य आहे. त्याच्यामुळं स्वामी समर्थांचे श्लोकामधून काय काढले, तुकाराम महाराजांच्या सगळ्या संतांना आपण प्रवचनामध्ये त्यांचं विशेष घेतलं आहे की विवेके परे बुद्धी सोडून द्यावी, विदेहेपणे मुक्ती भोगीत जावी. याचा अर्थ आपल्याला मी सांगितलेलाच आहे. तरी पण आता आपण पुढे घेतो की नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे. मग आता आपला प्रपंचामध्ये जीवन जगतोच, आता परत कसं जगायचं आपल्याला, की नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे. नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे. आपण जे कमवलंय ना याचा फायदा आपल्याला कधी होत नाही. याचा फायदा कुणाला होतो माहिती आहे का, पुढीलांना, पुढच्या पिढीला फायदा होतो. फायदा आपल्याला कमी होतो. मला सांगा, आज आपण समजा उदाहरणार्थ मी आता एवढं, आता वाज वय 43-44 जे काय आहे, अरे मी कष्ट मी केलेत, कामं समजा मी केलेत, आणि याचा अर्धा आयुष्य माझं त्या कष्टात गेलंय, पण याचा फायदा कुणाला होतोय, द्रव्य ते पुढीलांचे, पुढच्यांना त्याचा फायदा होतोय. जमीन जायदाद बारा बानगडी जो माणूस आयुष्यभर करतो ना, पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी, जो पाप पुण्य करून आपण संसारात करतो त्याचा फायदा कुणाला होतो, पुढीलांना, द्रव्य ते पुढीलांचे. म्हणून स्वामी सांगतात नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे, घडे भोगणे ते पाप कर्म खोटे, न होता मना सारिके दुःख मोठे. काय मग काय होतंय, घडे भोगणे ते पाप कर्म खोटे. आपण ज्यावेळेस आपण पाप करून करतो ना प्रपंच, याचं भोगणं हे जो करतो त्याला आहे, आणि मजा कोण मारणार आहे, ते पुढीलांचे, आपल्या पुढच्या पिढी मजा मारणार. पण आपण जर पाप केलेलं आहे तर ज्यांनी केलंय ना तर त्याचं प्रारब्ध बनतं आणि त्यालाच ते फेडायचे. लक्ष देऊ नका, कोणाला फेडायचंय, आपण कुठंतरी लबड्या झबड्या करायच्या, अमको तमको गड्या माणसाने जे काय असेल ते करायचं सगळं, आणि ते द्यायचं, घरच्यांना द्यायचं, अन्न वस्त्र निवारा सगळं करून द्यायचं. पण ते कर्म जर खोटं असेल तर ज्यांनी कमवून आणलेलं आहे त्याला ते भोगायचंय. म्हणून कर्म करता वेळेस आपल्याला कधीही त्याचं आपल्याला पाप होईल, आणि ते पाप आपल्याला परत फेडता फेडता परत त्या चक्रव्यूहामध्ये जर गुंतला तर ते दुःख त्याला होईल. म्हणून ज्या वस्तूपासून स्वतःचं नुकसान होईल ते आपल्याला नको करणे. मग प्रपंच कसा करायचा, प्रपंच करता वेळेस आपल्या स्वतःचा विचार करून करायचा आहे. प्रपंच करावा नेटका, एक मर्यादित प्रपंच असावा. इतकं प्रपंच करू नये की आपण 10 पिढ्याचं कमवून ठेवायचं, गुत्त नाही घेतलेलं आपण. प्रत्येक पिढीला कमवणं आणि प्रत्येक पिढीने आपण आपला वाढवा करणं हे प्रत्येक मनुष्याचं कर्म आहे, आणि ते निसर्गाचा नियम आहे की त्या प्रत्येक माणसाने जन्माला आलेलं कर्म हे केलं पाहिजे. मनी पाहता सत्य हे मृत्यूभूमी, मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी, चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडोनिया सर्व जाती. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी. मना म्हणजे मनाला उद्देशून ज्ञानेश्वर माऊलींनी पण स्वामी समर्थांनी पण मनाला उद्देशून ग्रंथ लिहिलेत. कारण मन हे सगळ्याच्या आधी जर काम कोण करतं माहिती आहे का, बुद्धीच्या आधी, आपल्या ह्याच्या आधी मन पुढं जातं. एवढं चंचल मन आहे, ह्या चंचल मनाला तर आधी शिकवलेलं आहे ते जे काय ज्ञान आहे ते. म्हणून मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी. सत्य काय या जीवनामध्ये माहिती आहे का, सत्य हा फक्त मृत्यू आहे.
काही जीवनात असत्य असेल, कुणी दिलेला शब्द पाळीन, कुणी दिलेला शब्द नाही पाळीन, जे काय असन, पण सत्य जर काय असलं तर हा मृत्यू हा सत्य आहे. एक ना एक दिवस जेवढे सृष्टीवरती जन्माला आलेले जीवात्मे, प्राणी, पशु सगळ्यांना मृत्यू आहे. म्हणून एक तर ह्या पृथ्वीवर लोकांना काय म्हटलेलं आहे, मृत्यू लोक म्हटलेलं आहे. मृत्यू लोक, हा मृत्यू लोक ह्या पृथ्वीवरचे जेवढे जीवात्मे आहेत ना, जीव आहेत, प्राणी, मनुष्य, मृत्यू लोक म्हटलेलं आहे. कारण इथलचे लोक काय होतात, मरतात आणि पुन्हा जन्माला येतात, म्हणून याला मृत्यू लोक म्हटलेलं आहे. तसं परलोकामध्ये असं नाही, असं श्रीकृष्णाने सांगितलंय. तिथं ना मृत्यू आहे ना जन्म आहे. पण या मृत्यू लोकामध्ये मात्र मनुष्य हा जन्माला येतो आणि मरतो. म्हणून सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी. जिवंत असताना किती गर्व आहे माणसाला, जीवन जगताना. अरे काय गर्व आहे, मला तर कमाल वाटती. अरे प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं आहे, जन्माला आला आणि मेला, ह्याच्या मधला फक्त हा खेळ आहे ना साहेब जीवन. ह्याच्यापेक्षा काय जीवनाची वेगळी व्याख्या आहे. जन्माला आला आणि मेला ह्याच्या मधलाच फक्त खेळ आहे ना, ह्याच्या पलीकडे काय आहे. परंतु आपला गर्व किती त्रास करतोय, मी मी मी, माझं माझं घर, माझी गाडी, माझं आमकं, माझं तमकं. अरे माझं माझं आणि कबाडवज हे आपलं काहीच नसतं. हे जीवनात स्थायी काहीच नाही. जीवनामध्ये ना जन्म स्थायी आहे ना मरण सुद्धा स्थायी नाही. या जीवनामध्ये पृथ्वी सुद्धा स्थायी नाही, गरिबी सुद्धा स्थायी नाही, ना श्रीमंती सुद्धा स्थायी नाही. तर मग गर्वच कशाला पाहिजे. पण माणसाला या मोहमायेरूपी या शक्तीपासून माणसाला गर्व तयार होतो. आणि हा विकार एक क्षम करण्याची आणि त्याची ताकद ही फक्त कुठं ना कुणाला येत असते, तर सत्व विचार ठेवणाऱ्या व्यक्तीला येत असते. की त्या सत्व विचाराचा व्यक्ती संतांचे विचारानं आचरण करतो. बरं आता कीर्तनात आपला म्हणते संतांची संगती धरा. आता संगती म्हणजे आपण प्रापंचिक माणसं, संगती म्हणजे काय त्यांचा दोस्ताना कुठं शोधावं त्यांना कोणत्या संताची संगत करावं आता ठरेल. आपण पांडुरंग महाराजाची संगत करायची, मग आता आपण जाऊन राहावं का त्यांच्यासोबत फिरावा का. अहो शक्य नाही ना. मग संताची संगत करा म्हणजे काय करा, संतांच्या विचाराची संगत करा म्हणजे संताची संगत होईल. म्हणजे त्याच्यामुळं जीवनामध्ये ना आपल्याला मीपणा हा अत्यंत कॅन्सरपेक्षा मी तर म्हणेन हा भयानक रोग आहे. आणि या रोगापासून, या मीपणापासून अहो नातेवाईक तुटतात, आप्तइष्ट तुटतात, तुम्हाला सांगतो दोस्ताने असतील तर तुटतात. या गर्वापासून, मीपणापासून काही राहत नाही. मीपणा हा ईश्वराला तर अजिबात आवडत नाही हो. काय सांगावं, श्रीकृष्णाने सगळ्यांचा मीपणा हरवलाय. मला सांगा, अर्जुनाचा, बलरामचा, ह्याचा आपल्या धृतराष्ट्राचा, जेवढे जवळचे होते ना त्यांना सगळ्याला हनुमानाला सांगितलं यांचं गर्व हरण कर. तुला एक काम देतो की भीमाला वाटतं मला 12 हत्तीचं बळे चायला माझ्या इतका ताकदीवाला कुणीच नाही, तर मग ठीक आहे त्याचं गर्व हरण कर. त्याचं गर्व हरण केलं का नाही, किंवा कसं गर्व हरण केलं हनुमानाने म्हाताऱ्या माणसाचं, हे सगळ्या कथा तुम्हाला माहिती आहे. मला कथेवर आधार घ्यायचा आहे फक्त. कथा ह्या बऱ्यापैकी लोकांना माहिती असतात. मग त्याचं गर्व हरण कसं केलं, हनुमानाने त्याचं शिपूट लांबवलं, त्या शिपूट त्याचा उचलून दाखवून पुढं जा बाबा. पण त्या भीमाला शिपूटच उचललं नाही. आणि मग भीमाचं गर्व हरण असं झालं की बाबा याच्याला मला शिपूटच उचलत नाही, तर मी 12 हत्तीचं बळे आणि आतकीच माझी शक्ती, मी झाडं उचलू टाकतो. अरे मग तुला शिपूट कसं उचलणार, म्हणून त्याचं गर्व हरण झालं. म्हणजे श्रीकृष्णाने गर्व ज्याचा ज्याचा झाला, अर्जुनाला गर्व झाला. मी फार विस्तारित अध्यात्मावर म्हणजे कुठल्या कथेवरती बोलण्याची माझी इच्छा नाही, फार थोडक्यात घेणार आहे. अर्जुनाला काय गर्व झाला, किंवा मी या विश्वात सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धारी आहे, किंवा माझ्यासारखा धनुर्धारी कुणीच नाही. मग त्या नदीलाच तो म्हणायला लागला की मला आता पलीकडे जायचं आहे, नदी तुझं पाणी तुझं संपून टाक, मला त्याच्यामधून रस्ता दे, आणि तू जर नाही रस्ता दिलेस तर तुझं जल सगळं संपून टाकेन एका बाणामध्ये. एवढा गर्व झाला अर्जुनाला. मग त्यांनी काय केलं, किंवा त्या नदीने सांगितलं की बा असं नको करू, तुझ्याकडे एक विद्या आहे, ती विद्येचा उपयोग करू, त्या बाणाचा सेतू कर आणि त्याच्यावरून तुझा रथ जाऊ दे. ठीक आहे, नदीने तिथपर्यंत ऐकलं. मग हे अर्जुन श्रीकृष्णाला काय ते जमत नव्हतं, अरे याचं गर्व हरण केलं पाहिजे. मग पुन्हा हनुमानाला सांगितलं की सारे त्याचं गर्व हरण कर. मग ते गर्व हरण त्याचं काय कथा आहे की बाबा तो म्हणला बाणाचा सेतू करायला पाहिजे होता रामाने, दगडाचा कशाला केला. म्हणजे श्रीराम पाहतो एवढे धनुर्धारे होते, चायला माझ्यापेक्षा बी श्रेष्ठ होते, मग बाणाचा सेतू का नाही केला. गर्व जाणाऱ्या माणसाचे ही लक्षण असते.
म्हणजे तो मनुष्य, तो गरीब असो की श्रीमंत असो, हा जो रोग आहे ना, मी आणि गर्व नावाचा, हे चांगल्या चांगल्या विद्वानाला सुद्धा मागं सरकिता येत नाही. हे फक्त कुणाला जर सरकवता येतो, नाहीला क्षम करता येते, त्याची क्षमता कमी करता येत असेल तर संत संगती आणि संतांचे विचार, संतावरची निष्ठा, ह्याच्यामधून फक्त गर्वहरण आणि गर्वांचा प्रभाव हा कमी करता येऊ शकतो. म्हणजे गर्व हा इतिहासमय आहे की परमेश्वराला गर्विष्ठ व्यक्ती आहे ना, अजिबात आवडत नाही. त्याचा काळ थोडा असेल, त्याला त्याचा मी नवे नवे म्हणून प्रापंचिका होत आपले सगळे, गर्व झालेल्या माणसाला मी फार श्रीमंत आहे, आता मला कोणाची गरजच नाही, असा ज्याचा त्याचा अहमपणा असेल ना, त्याचा गर्व आणि त्याचा पश्चाताप त्याला एक ना एक दिवस हा येतच असतो. आणि त्याच्यामुळं मनुष्य जीवनामध्ये हा विकार, हा एक मी परत म्हणेन किंवा कॅन्सरसारखा जो आजार आहे ना गर्व, या गर्वावरती सगळ्यांनी नियंत्रण मिळवा. कारण पुढे सर्व जाईल काही न राहे. ज्यावेळेस मनुष्य जातो ना, अहो काही नाही, काही सोबत येत नाही, तर येतात ते फक्त कर्म येतात. बरं झालं, एक महत्त्वाचा विषय आपल्याला माझ्या लक्षात आला. जर माणसं आता काय म्हणतात की व जन्माला घेऊन काय आलो, जाता वेळेस काय घेऊन जाणार आहे, जनरल आपण म्हणते तो लोक जनरल नॉलेजमध्ये जीवन जगते. जनरल सर्वसाधारण सामान्य ज्ञान एवढंच आपलं माहिती आहे की ज्याला आला काय आला, काय घेऊन आला रे बाबा, काहीच नाही घेऊन आला. नेतानी काय नेणार आहे, काहीच नेणार नाही. बिलकुल चुकीचं आहे, बिलकुल चुकीचं आहे. मूळ ज्ञान आपल्याला आज मला सांगायचं आहे, किंवा जीवनाचं मनुष्याचं मूळ ज्ञान बिलकुल चुकीचं आहे. जन्माला घेऊन आज येताना काय आला आणि घेऊन काय, बिलकुल घेऊन पण आला आणि घेऊन पण गेला. तर तो काय घेऊन आला, तर प्रारब्ध घेऊन आला. आणि काय घेऊन गेला, तर त्याने केलेलं या जन्मातलं प्रारब्ध घेऊन गेला. प्रारब्ध सोबत माणसाच्या येतं. आणि म्हणून मी सांगतो, जन धन मान प्रारब्ध आधीन, मना त्वाचिरे पूर्व संचित्त केले, तया सारखे भोगणे या जन्मी प्राप्त झाले. जे आपल्याला लुळे पांगळे आंधळे बिंदळे दिसतेत ना कुठंतरी देवावर गेले हो, मग त्यावेळेस आपल्याला दुःख होतं की देवा, चाल्याला डोळं नाही रे, याला पाय नाही, याला तर हात बिकून आला नाही, काय याचा आकार आहे, एवढंच काय कायचे तुझं शरीर असते. तर मग त्याला आपल्याला दुःख होतं. मला तर होतं, तुम्हाला पण होत असणार आहे. ते बघितल्यावर दुःख होतं, चाल्या देवा यांना काय परिस्थिती आहे, अरे वाईट दिवस का. मग त्यावेळेस ते काय असतं, तर ते त्यांचं, मला खूप दिवस या प्रश्नाचं उत्तर भेटत नव्हतं. पण ज्यावेळेस मी आता ज्ञानेश्वरीचा, स्वामी समर्थांचा, भगवद्गीतेचा अभ्यास केला ना, त्यावेळेस मला त्याचं उत्तर सापडलं. की काय उत्तर आहे त्याचं, की मना त्वाचिरे पूर्व संचित्त केले, तया सारखे भोगणे या जन्मी प्राप्त झाले. पूर्व संचित्तावरती आपल्या या जन्मामधले गरिबी, श्रीमंती, सुख, दुःख हे जे घडतात ना, हे पूर्व संचित्ताचाच फेरा असतो. काय असतो, पूर्व संचित्ताचा फेरा. त्याच्यानुसार आपले या जन्मातली कर्म घडतात. मग मला सांगा, जर प्रारब्धावर आपलं हे जन्म चलत असेल, तर या जीवनात केलेले कर्म कुठं जाते लो. गरुड पुराणाचा आधार घ्या ह्या वाक्याला, की गरुड पुराणामध्ये सांगितलेले की ज्या वेळेस आपला मृत्यू होतो त्यावेळेस आत्म्यासोबत जीवात्मा जातो. आणि जीवात्मा हे प्रारब्ध सोबत असतं. जीवात्मा म्हणजे काय सांगितलेलं आहे गरुड पुराणामध्ये, किंवा जो जीवात्मा म्हणजे सूक्ष्म, जो नेत्राने दिसत नाही, तो दैवी शक्तीचा भाग आहे. तो जीवात्मा नेत्राने दिसत नाही आणि तो 5 प्रकारामध्ये विणला गेलेला आहे. मोठा, छोटा, छोटा, सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म. हा आपलं सह शरीर जातं. ज्यावेळेस आपल्याला स्वर्गाच्या, नरकाच्या, मोक्षाच्या जे काही यात्रा आहे त्याच्या कर्मानुसार ते नंतर ते त्याचा प्रवास चालू होतो. तोही पुढे जात आहे. मेलेला माणूस हा पण पुढंच जातोय. तो मेलेला आत्मा हा कधीच मरत नाही. आत्मा फक्त शरीर सोडित असतो. ही सत्यता आहे. याच्यात खूप काय बोलण्यासारखं आहे, पण इतकं आपण डीपमध्ये जाणार नाहीत. ही अगदी सत्यता असते. त्याच्यामुळं माणूस हा घेऊन येतो सुद्धा प्रारब्ध आणि जातो सुद्धा प्रारब्ध. आणि प्रारब्ध जर आपलं चुकीचं घडत असेल तर माणसाने पाप कर्म करायला जीवनामध्ये नक्कीच भेलं पाहिजे. कारण ते कर्म, ते प्रारब्ध आपल्याला भोगायचे, ते आपल्याला करायचंय हो. हे माणूस मूळ जीवनामध्ये विसरलेला आहे संसारी मोहमायामध्ये. मोहमाया आणि भवसागर हे साधू संतांनी प्रत्येकाने सांगितलं. कुठला हरिपाठात घ्या बरं, कुठला हरिपाठ, 4-5 प्रकारचे हरिपाठ आहेत. ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ आहे, एकनाथ महाराजांचा हरिपाठ आहे, अजून कोणाचा हरिपाठ आहे, मुक्ताईबाईचा हरिपाठ आहे, बरेच हरिपाठ आहेत ना. कुठल्या संतांनी काय सांगितलंय बरं. आपण छोटंसं एकनाथ महाराजाचं उदाहरण घेऊ.
एकनाथ महाराजांनी काय सांगितलंय, हरिमुखे गाता हरपली चिंता, तया न मागुता जन्म घेणे. अरे कुठल्या संताचं काढू ना, तया न मागुता जन्म घेणे. परत तुम्ही हरिमुखे जर म्हटलात तर तुम्हाला ईश्वर हा दयाळू आहे, आणि तुम्ही जर तितके प्रामाणिक असाल तर तया न मागुता जन्म घेणे. म्हणून प्रत्येक माणसाने जीवन जगता वेळेस पाप कर्म करायला नक्कीच गेलं पाहिजे. आवर्जून मी याच्यामध्ये सांगेल, घडे भोगणे हे सर्व ही कर्मयोगे, मती मंद ते खेद मानी वियोगे. घडे भोगणे ते सर्व ही कर्मयोगे. मग मी आत्ता सांगितलंय ना की आत्ता आपल्याला जे घडे भोगतोत ना आपण, सुख दुःख, जे काही समजा अनपेक्षित अशा प्रकारच्या जीवनामध्ये येणाऱ्या व्याधी, हे सगळं जे भोगतोत ना आपण, हे काय आहे, घडे भोगणे हे सर्व ही कर्मयोगे. कर्मयोगे म्हणजे पुन्हा प्रारब्ध आलं का नाही, कर्मयोगे. आपण जे कर्म केलेलं आहे त्या प्रारब्धाच्या अनुसारच आता आपल्याला हे घडे भोगणे हे सर्व ही कर्मयोगे. मग मती मंद ते खेद मानी वियोगे. मती मंद म्हणजे काय, अल्पबुद्धी. अल्पबुद्धीच्या माणसाला मतिमंद म्हटलं जातं. अल्पबुद्धीचा मनुष्य काय करतोय की त्या होणाऱ्या एखाद्या माणसाच्या दुःखाचं स्वतःच दुःख विचार करीत बसतो. त्याला दुःख आहे, मग ते स्वतःला बी दुःख करून घेतो. अरे याला एवढा त्रास आहे, याला बेकारच आहे, तुला का त्रास करून घेतो रे बाबा. म्हणून मला त्या नामदेव शास्त्रींचे कधी कधी विचार फार आवडतात. ते सरळ सांगते, स्वतःची जागा तुम्ही स्वतःच्या अंतर सुख आणि बाह्य सुख, हे दोन प्रकारचे सुख आहेत. बाह्य सुख हे भौगोलिक सुख आहे. ही जी मोहमाया आहे ना, गाडी बंगला बँक बॅलन्स, जेवढी श्रीमंती हिरे मोती, हे बाह्य सुख आहे. अंतर सुख काय आहे, तुम्ही अंतर आत्म्यामध्ये मनामध्ये स्वतःसाठी तुम्ही आतमधून किती सुखी आहेत, हे आपलं खरं सुख आहे. पण तुम्ही अंतर सुखाचा कोणी विचार नाही करत. विचार आजकाल कोणाला पडतो कशाचा बी, बाह्य सुखाचा विचार आहे. अरे माझ्याकडे आज कोणती गाडी आहे, चला फॉर्च्युनर गाडी आहे, नाही मला फॉर्च्युनर बस झाली, आता मला BMW घ्यायची. BMW घेतली तर पुन्हा काय नाही, ऑडी घ्यायची. बरं ऑडी जाऊन द्या, ऑडी झाली की पुन्हा काय घ्यायचं, लेम्बोर्निया घ्यायची, जिची किंमत 1 कोटीला स्टार्ट होती. अपेक्षा माणसाच्या संपतच नाहीत. यालाच मोहमाया म्हटलेलं आहे. आणि हे बाह्य सुख आहे. आंतर सुख काय आहे, तुम्ही आतमधून किती आनंदी आहात, आतमधला आनंद हे खरं जीवनाचं सुख असतं. आणि म्हणून आपण आपल्यासाठी आंतर सुख घेण्यासाठी जे काहीचं ज्ञान आहे ते प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे. म्हणून घडे भोगणे हे सर्व ही कर्मयोगे, मती मंद ते खेद मानी वियोगे. मूर्ख मनुष्य उगाच लोकांचे दुःख अंगावर घेतो, त्याला काही देणं नाही घेणं नाही, पण उगा विचार करीत बसणार, राहिला आमक्याचं तमकं. अरे घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे. अरे जर ज्याचं प्रारब्ध, तुम्ही कितीही प्रयत्न करावा, एखाद्या भिकाऱ्याला आणा बरं, तू भिकारीपणा सोडून दे, तुला लाख रुपये देतो, रा बरं. अहो ते 8 दिवस सुद्धा आपल्या पैसे राहणार नाही, पुन्हा भीक मागायलाच जाणार. कुठला माणूस सुधरतच नाही हो. तुम्ही कुणाला किती सुधारायचा प्रयत्न करा, त्याचं कर्म, त्याचं प्रारब्ध तसं बनलेलं असतं. त्या प्रारब्धानुसार तो मनुष्याचं कर्म जीवनामध्ये ती क्रिया चालू असते. आणि प्रारब्ध जर आपल्याला आपलं जर शून्य करायचं असलं तर काय करावं लागेल, आपल्याला सत्संग आणि ईश्वराची आराधना करावं लागेल. की हे परमेश्वरा, मला या जीवनात लागणारं योग्य तेच ज्ञान दे बाबा, जे नको ते ज्ञान देऊ नको. आणि ईश्वराची कृपा झाल्याच्या नंतर मगच आपल्याला योग्य ते ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकतं. परंतु एक लक्षात ठेवा, परमेश्वराच्या कृपेशिवाय ह्या जगात काहीही चालत नसतं. परंतु आपला संसारामध्ये मीपणा आपल्याकडे एवढा असल्यामुळं काही माणसं तर म्हणतात मला देवाचीच गरज नाही, परमेश्वराचीच गरज नाही. तो परमेश्वर कसा आहे, तो कुठं आहे, काय आहे, ह्याच्यावरती पण बोलायचं म्हणलं तर आपल्याला 12 वाजता किंवा 2 दिवस लागते. आणि त्याच्यावरती मी तुमच्या प्रत्येक प्रश्न, मला माहिती आहे मनामध्ये विश्वास नाही, मला सांगा, आपण सप्ते करतो, 12 भानगडी करतो, सगळं करतो. तुम्हाला खरं सांगू का, माणसं देवाला मानतेत, पण 100% विश्वास ह्या परमेश्वरावरती जन्म मरणावरती, प्रारब्धावरती 100% विश्वास कुणाचाच बसत नाही. याच्याबद्दल काय मत आहे, बसतो कुणाचा विश्वास? जन्म मरण तू म्हणतो, अरे मेला की गेला, कशाच काय खरं आहे, विश्वास नाही ना तुझा. मेल्याच्या नंतर बी पुन्हा यात्रा चालूच आहे बाबा. हाय का कोणाचा विश्वास, हाय का? विश्वास बसत नाही, हे आपलं पाप असतं.
नामदेव शास्त्रीचं तुम्ही ते ज्यावेळेस ते सांगतात ना, त्यांच्यासुद्धा प्रवचनामध्ये ते ज्ञानेश्वरीमधून सांगतात ना, तर आपल्याला पुण्य पचत नाही आणि ज्ञान ज्याला पचत नाही, ज्याला चिंतनामध्ये आपल्याला स्वीकारता येत नाही ना, ते त्या माणसाचं पाप असतं. म्हणून त्याला मूळ ज्ञान प्राप्त होत नाही. मूळ ज्ञान प्राप्त करायला सुद्धा साहेब पुण्याचा आपल्याकडे बँक बॅलन्स लागतो, पुण्याचा भार लागतो. त्याच वेळेस त्या माणसाला मूळ ज्ञान प्राप्त होतो. मूर्ख माणसाला तुम्ही कितीही सांगा, त्याला तो म्हणणार याचं काही खरंच नाही. का तो मूर्ख आहे? किती पालथ्या गड पाणी वाचल्याने साचणार आहे का? अरे त्याला उतानाच गडा पाहिजे. शहाणा माणूस म्हणजे उताना गडा आणि मूर्ख माणूस म्हणजे पालथा गडा. काय किंवा मूर्खाला तुम्ही किती ज्ञान सांगितलं, मूर्ख हा कधीच सुधरायला तयार नसतो. त्याच्यामुळं मतिमंद ते खेद मानी वियोगे. तुम्ही कधीही कुणाचा विचार करू नका. विचार करा तर आपला आपण करावया आपला आपण करावा विचार, तरावया पार भव सिंधू. आपला आपण विचार करावा. करा तुम्ही एक, पण तात्विक करा. कुणाचा करा? तात्विक करा. पण इतका करू नका की त्याचा आपल्या जीवनावर काय, आपल्या शरीरावर परिणाम होईल. एवढा विचार करणं हे चुकीचं मानलं गेलेलं आहे. तर ह्या मनुष्य जन्मामध्ये पहा, आपण ज्यावेळेस जन्माला येतो ना त्यावेळेस माणसाला फार दुःख होतात. ज्यावेळेस आईच्या पोटामध्ये प्रत्येक माणूस हा जन्म घेतो, त्यावेळेस स्वामी समर्थांनी सांगितलंय की जन्माला आलेल्या मनुष्याला काय दुःख होतात. तर काय होतात? निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख ते दुःख त्या बाळकाशी. ते पोटामध्ये ना आईच्या पोटामध्ये एवढे दुःख असतात. ती ज्ञानेश्वरीमध्ये पण त्याचा उल्लेख झालेला आहे, समर्थांचा सुद्धा उल्लेख आहे. बऱ्यापैकी जेवढे काही ग्रंथ असतील ते बऱ्यापैकी मिळते जुळते असते. अभ्यास करणाऱ्या माणसाला बऱ्यापैकी मिळते, थोडाफार बदल असतो पण मिळते जुळते असते. निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधो मुख रे दुःख त्या पाळकाशी. म्हणजे आईच्या पोटामध्ये मल मूत्र आणि ते एकाच जागेवरती असतो आणि त्या माणसाला ते नाकामध्ये, डोळ्यामध्ये, तोंडामध्ये ज्यावेळेस ते जातं ना, तर ते परमेश्वराला आराधना करते. काय म्हणतो? हे परमेश्वरा, की तू मला ह्या दुःखातून ह्याच्यामधून बाहेर काढव रे, आणि मला याचे दुःख कमी कर. आणि मी ज्यावेळेस तू मला जन्माला घालशील ना, त्यावेळेस मी तुझी लय भक्ती करीन. काय करीन? मी तुझी खूप भक्ती करीन. मी तुझा दास होईन. मी तुझी जन्मभर भक्ती करीन. अरे माणूस आहे ना, तुम्हाला सांगतो खरं म्हणजे मुळातच बऱ्यापैकी लबाड आहे. ज्यावेळेस त्याचा पुन्हा जन्म होतोय का, तो जन्म झाल्याच्या नंतर ते परमेश्वराला विसरूनच जाते. मोहमायेचा त्याच्यावर जेव्हा पगडा पुन्हा चालू होतो बसतो ना, तर ते परमेश्वराला पुन्हा नाव घ्यायला सुद्धा तयार होत नाही. पुन्हा प्रारब्धाचा फेरा परत त्याच्या जन्मामध्ये चालू होतो. पण परमेश्वराची का आराधना करायची, परमेश्वराची भक्तीच का करायची, परमेश्वरावर प्रेमच का करायचं, हे सुद्धा मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगतो. तर हे जन्माचं दुःख आहे. त्याच्यामुळं हे मरणाचा फेरा चुकवण्यासाठी मनुष्य जन्म एकच जन्म आहे की मनुष्य जन्मामध्येच आपला मरणाच्या 84 कोटी योनीमधून आपल्या जन्ममरणाचा फेरा चुकवण्याचं एक मुख्य साधन म्हणजे मनुष्य जन्म. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. मग स्वामी समर्थ म्हणतात किंवा जन्मामध्ये ज्यावेळेस तुला जीवन जगतोस आता, त्यावेळेस जीवन जगता वेळेस तुझा प्रत्येक क्षण, प्रत्येक सेकंद, प्रत्येक मिनिट हा मरणाच्या वेळेकडे जवळ 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 जातो. एक सेकंद. आज आपण इथं सगळेजण बसलो, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या प्रत्येकाचा एक सेकंदाने आपण मरणाच्या वेळेच्या जवळ जवळ चाललो. बिलकुल चाललो. म्हणजे त्याच्यामुळे घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. ज्यावेळेस तू मरणार आहेस, मग त्यावेळेस तुला कोण सोडू पाहणार आहे मला सांग बरं. मग तुझे ज्यावेळेस तो पाप कर्म केलेस, ज्यावेळेस तू दुःख कर्म केलेस, त्यावेळेस तुला कोण सोडू पाहतो. मग त्याला सोडू पाहतो हा तू केलेलं तुझं पुण्यकर्म. आणि तो ईश्वराची जर भक्ती केलीस तर तुझे दुःख, तुझं प्रारब्ध, हे सगळं परमेश्वर हा तुझं दुःख क्षम करतो आणि तो
स्वतःकडे घेऊन त्या भक्ताला ते सोडवत असतो. म्हणून देहांती तुला कोण सोडू पाहतो, तो हा परमेश्वर सोडू पाहत असतो. जो भक्ती करतो त्याच्यासाठीच, दुसऱ्यासाठी परमेश्वर हा इतका कठोर आहे, इतका कठोर आहे साहेब. ते पुढं सुद्धा आहे, पण आल्या वेळेला तर मी सांगतो की पुण्याच्या जवळ एक ट्रॅव्हल्स होती. परमेश्वर म्हणजे नियत किती कठोर आहे बघा. जो भक्त आहे त्यासाठी तर परमेश्वर स्वतः येतोय, स्वतः त्याचे दुःख वाहून घेतोय, त्याचे दुःख, त्याच्या यातना, ह्या सगळं स्वतः करतोय. परंतु जे आराधना करत नाहीत असं मला वाटतं की बऱ्यापैकी ते काय करतात माहिती आहे का, बऱ्यापैकी ते काय करतात की जे आमच्या पुण्याच्या जवळ एक कुठंतरी एक ट्रॅव्हल्सचा ॲक्सिडेंट झाला होता. ट्रॅव्हल्समध्ये ना 51 लोक होते, 51 लोक होते. 51 लोकांमध्ये ह्या मुलासारखं एक छोटंसं मूल त्या ॲक्सिडेंटमधून त्या काचातून उडून बाहेर पडलं, काचातून. आणि जे 50 लोक होते ना, 50 लोक त्या ॲक्सिडेंटमध्ये त्या ट्रॅव्हल्सनी पेट घेतला. एवढा भीषण पेट होता की जवळ जेवढे 4-2 वाहनं होते ना, या वाहनांना त्या लोकांना तो जाळ विझवता नाही आला, कारण त्या जाळाची तेवढी तीव्रता होती. आणि ते 50 लोक साहेब ते जळून जाग्यावर जिवंतपणे खाक झाले. याला नियतीची कठोरता म्हणायचं. आणि याच्यात जर एक माझं मन आणि मत म्हणतंय, याच्यात जर चुकून जर एखादा जर भक्त जर असताना, भक्त, अरे भक्ताचे खूप प्रकार येतो, काय सांगावा. आणि या भक्ताचे आहेत ना, काय तर भक्तीचं सॉंगच घेतात, नुसतं सॉंग, टाळ वाजितो, भजन करतो, कुठं सप्त्याला जातो, नुकतीच खाऊन येतो. अरे मिनले परमार्थिकच समजतो. अरे काय मर्दा, अरे प्रपंचात वागता वगैरे तुम्ही आचरण हो का, परमार्थामध्ये ना तुम्ही किती देवदेव करता का, याला शून्य महत्व आहे. तुम्ही देवदेव बी किती करता याला शून्य महत्व आहे. महत्व कशाला असेल तर आचरणाला महत्व आहे. आचरण, तुमचं जर आचरण साहेब योग्य असेल तर तुमच्या त्या केलेल्या भक्तीचा परमेश्वराला ते आवडती. आणि नेमकेच असे लोक असतात की परमेश्वर त्याच्यावर दयामया करतो. अन्यथा देवदेव तर सगळेच करतेच आहे. कमून कुणाला काही प्राप्त होत नाही हो, सांगा ना, कमून होत नाही. कंटिन्यू करू. माझ्या मते मी आज तुम्हाला मूळ ज्ञानामध्ये मनुष्य जीवनाचं जे काय मूळ ज्ञान सांगतोय, हे बऱ्यापैकी जेवढं मला ज्ञात आहे, बऱ्यापैकी कीर्तनामध्ये, कुठल्या प्रवचनामध्ये किंवा आदर कुठला अजून काही जर असेल ना, त्याच्यामध्ये सुद्धा जीवनाचा मूळ उद्देशच माहीत नसेल तर तुमच्या ज्ञानाला काय महत्व आहे साहेब. मनुष्य जन्माचा जर मूळ उद्देशच माहीत नाही, पायाच कच्चा जर असेल तर तुमची इमारत टिकणार नाही. मग पाया आपला कच्चा आहे, आणि पाया कच्चा असल्यामुळं माणसाचं दुःख जे माणसाला भेटता येत ना, फक्त पाया कच्चा असल्यामुळं भेटतं. म्हणून मनुष्य जन्माचं महत्त्व हे माणसाला पहिलं माहीत असलं पाहिजे. नंतर आपण ज्ञान गोळा करू, नंतर आपण ज्ञानाचा संगती करू, नंतर आपण ज्ञानाची मैत्री करू. पण आपला जन्माचं महत्त्व हे नक्कीच आपलं माहीत पाहिजे. म्हणून आपण मनुष्य जन्मावरती खास करून घेतोय. तर आपला विषय चालला होता त्या ट्रॅव्हल्सहून. 50 लोक जळून खाक झाले हो, एक सुद्धा मनुष्य जीवन जगला नाही. नियत इतकी कठोर आहे, तुम्ही समजूच नका की मी हे पाप केलंय, मला याची नाही फेड येणार, बघू आली तर आली. अरे आली तर आली. अरे त्या एक गोष्टीचा आहे ना, चंद्रगुप्त असं म्हणतात की तो सगळा लेखा लिहून ठेवतो. लेखा हा चंद्रगुप्त लिहून ठेवतो किंवा न ठेवतो हा भाग नंतरचा आहे. परंतु आपला जीवात्मा ज्यावेळेस वर जातो ना, त्या आत्म्यामध्ये आपल्या जन्मापासून मृत्यूचं सगळं रेकॉर्ड त्याच्यामध्ये असतं. की जर आपण पुण्यकर्म केलं असलं तर पुण्यकर्माचा रेकॉर्ड, आणि पापकर्म केलं असलं तर पापकर्माचा रेकॉर्ड. म्हणून प्रारब्धाला माणसाने जीवनात देणं महत्त्वाचं आहे. नियती फार कठोर आहे, सोपं समजू नका. अजून माणसं हे अर्धवट ज्ञानावरती जीवन जगतायत. काय अर्धवट ज्ञान आहे? आपण काय म्हणतो, भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. कसा देता है? छप्पर फाड़ के देता है. इथपर्यंतच लोकांना माहिती आहे. छप्पर फाड़ के देता, एवढंच म्हणतात लोक, पण पुढचं कुठं म्हणत नाहीत. काय आहे पुढचं? भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है, लेकिन लेता है तो चमड़ी उधाड़ के लेता है. लोक विसरूनच गेले. संसारामध्ये आपल्या सोयीने, तुमच्या सोयीने जीवन चालणार आहे. अरे तो कोणी मालक आहे ना, कुणीतरी आपला,
त्याच्या सोयीने चलन का आपल्या सोयीने चलन? बरं, काय काय लोक तर विज्ञानाच्या जोरावरती आहे ना, तुम्हाला सांगतो अध्यात्माला महत्त्वच द्यायला तयार नाहीत, परमेश्वराला मानायला पण काय काय लोक तयार नाहीत. अरे तुमच्या हातात तुमचं काही शून्य महत्त्व आहे राव, शून्य आहे. मला सांगा, मी कुणाचा आईबाप आहे? तुम्ही सगळेच कुणाच तरी आईबाप आहेत, सगळे मुलं असते. कोणत्या आईबापाच्या हातात आहे? 2 सेकंदात मी विषय संपवणार आहे. कोणत्या आईबापाच्या हातात येऊ? आपल्या लेकराचं रंग गोरा असावा, आपल्या लेकराचं नाक सरळ असावा, नक्ट नसावा, आपल्या लेकराचे कान चांगले असावेत, मुडे नसावेत, असे बारीक बारीक असे. कोणत्या आईबापाच्या हातात आहे? त्या विभूती आहे ना, देह कष्टविती परोपकार आहे. कशासाठी जन्म घेतात? परोपकार, म्हणजे आपल्यासाठी जन्म घेतला ते. पण आपण काही घेतच नाही हो. का घेत नाहीत माहिती आहे तुम्हाला? ही मोह माया एवढी कठीण आहे की माणसाला आहे ना, तुम्हाला सांगतो, भल्या भल्या पोहणाराला उलथून पाडी ते हो. आपल्याला मूळ अंतकरणामध्ये मूळ ज्ञान येऊनच देत नाही, सुचूनच देत नाही, स्वीकारूनच देत नाही. आता मी इकडे घसा तुटूस्तोर जरी सांगितलं तुम्हाला सांगतो, ते मूळ ज्ञान नाहीच ध्यानात बसत. गेला की तो इसरला पुन्हा उद्याच्याला विचारणार. याच्यातलं 1-2 वाक्य कुणी सांगता का? तुम्हाला सांगतो 4-2 लोक नाही सापडायचे की चायला काय यातलं आम्ही एवढं त्यातलं घेतलंय वा. नाहीच सापडत. नाही, अंतकरण स्वीकारित नाही. ज्ञान एक तर पहिली गोष्ट, ज्ञान हे जड असतं, पचायला जड आहे. ज्ञान हे पचायला जड आहे बरं का. तुम्हाला डायलॉग हाणले ना इंदुरेकर सारखे, हे झालं का, मग म्हणणार आयला इंदुरेकर डायलॉग हाणतो चांगला होता बरं का, लय भारी होता, लय बोलला बरं का, आयला काय कीर्तन झालं राव, अरे काय ते बोलला राव. पण ते तुम्हाला आवडणार. पण ज्ञान सांगितलं ना, ज्ञान कुणाला आवडत नाही. का? ज्ञान हे पचायला जड आहे. जसं कडू औषधाने गुण येतो, पण ते कडू लागतं. आपण म्हणतोय चायला दुखणं नाही राहिलं तर हरकत नाही काढ्या, पण हे कडू औषध नको बरं प्यायचं. मग तुम्ही दुखून मरणार का? अज्ञाने. हे काय झालं? अज्ञान झालं. दुखून मरायची तुम्हाला अपेक्षा आहे, परंतु गोड औषध पिऊन त्याचा गुण येत नाही, पण कडू औषध पिलं तर गुण येतो. तसं ज्ञान आहे. ज्ञान हे पचायला जड आहे, ज्ञान हे स्वीकारायला जड आहे, ज्ञान हे अंतकरणात रुजवायला जड आहे. आणि हे ज्ञान रुजवायचं असेल तर आपला अंतरात्मा हा शुद्ध आणि एक पवित्र अशा प्रकारचा विचार करणार असला पाहिजे. त्याच वेळेस ते माणसाला मूळ ज्ञान हे माणसापुढे ते प्राप्त होत असतं. पुढे, सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. मग आपल्या आयुष्यामध्ये काय होतंय? आपण काय करतोय संसारामध्ये माहिती आहे का? संसारामध्ये सुख, हे केल्यावर सुख भेटन, ते केल्यावर सुख भेटन, नाही यार ते केल्यावर सुख भेटन, काही नाही. संसार कहू न सुख संसार में सब जग जेठाचार. या संसारामध्ये सुखच नाहीये. संसार हे दुःखच मूळ मानलेलं आहे सगळ्या संतांनी. त्याच्यामुळे संसारामध्ये सुख नसते. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. ही जी मोहमाया ना, आपल्याला कधीतरी वाटतं आपल्याला हे सुखानंतर ते सुखा ते भेटन, ते केल्यावर ते भेटन, ते केल्यावर भेटन, पण पुढे सर्व जाईल काही न राहे. काही राहत नाही हो, काही राहत नाही. आपलं जे त्या मृगजळासारखं आपण पळत राहतो, त्या हरान जसं त्या जळायला समजतं ना, पाणी आहे, ते मोकार पळत राहतं. आणि ते पळत त्या जळाया काय त्याला पाणी सापडत नाही. आणि ते जळायाच्या मृगजाळ याला शब्द दिलेला आहे. ते मृगजाळामध्ये तसं हे आपला संसार एक मृगजाळ आहे, किंवा कधीतरी सुख भेटन पण सुख नाही. जेव्हा सुख घ्यायचं आहे ना, तेव्हा आपण काम करतो, आणि जेव्हा आपलं शरीर कामातून जातं त्यावेळेस आपल्याला वाटतं यायला बऱ्यापैकी आपली कमाई झाली, गाडी झाली, घर झालंय, आता थोडं, तेव्हा शरीर साथ देत नाही. सुख नाही प्रपंचात. तुम्ही कोणत्या अँगलने विचार करा, सुखच नाहीये. सुख जर कशात असेल तर ते हरिचिंतनामध्ये सुख सांगितलेलं आहे. परमेश्वराच्या चिंतनामध्ये तुम्हाला आत्मस्वरूप म्हणजे स्वतःमध्ये जे सुख लागेल, हे हरिचिंतनाशिवाय दुसरं कुठेही सुख त्याच्यामध्ये नसतं. म्हणून सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. आता याच्या पुढं स्वामी सांगतात की बाबा, आता हे ज्यावेळेस हे जीवनाचा एक थोडासा जीवन जगण्याचा वगैरे आपण प्रकार सांगितला, परंतु जर माझ्या सेवकाला आता भक्तीला, आता जर कुणी माझ्या सेवकाला जर कुणी वक्र पाहत असेल
तर समर्थ स्वामी म्हणतात, समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. समर्थाच्या परमेश्वराच्या सेवकाला वक्र बघणारा आणि त्याला त्रास देणारा, त्याचं किंवा त्याचं वाईट करणारा असा भूमंडळी कोण आहे. परमेश्वर काय सांगतोय, असा भूमंडळी कोण आहे हो, की जो माझ्या भक्ताला त्रास देऊ शकतो. पण त्रास देणं तात्विकदृष्ट्या तिथपर्यंत सत्य आहे, पण त्यांनी जे ठरवलेलं षडयंत्र हे कधीही कुणाचं सक्सेस झालेलं नाही. ज्ञानेश्वर माऊलीला एवढा त्रास दिला, एखादं काम त्या यशोबा खेचर असो किंवा अदर कुणी असो, कुठला पंडित असो, एखाद्यात सक्सेस झालं का. तुम्ही वाळीत टाकायचा प्रयत्न केला समाजाने, त्या समाजाने त्या काळातल्या की वाळीत टाकायचा प्रयत्न केला, तर ते आळंदीमध्ये ठरलं की चला पैठणला त्यांची पहिली ती संस्था होती, पैठणच्या आपण तिथं त्यांचं शुद्धीपत्र आणू. तर ते शुद्धीपत्रामध्ये शुद्धीपत्रच मिळलं, शुद्धीपत्रच मिळलं. का मिळलं की ज्ञानेश्वर माऊलीला सांगितलं की ते म्हणले अरे सर्व चराचरामध्ये परमेश्वर आहे. मग ते म्हणले आहेत, हाल्या चालला याला घ्यारे बोलून दाखवतो वेद बोलून. मग त्यांनी तो तिथं चमत्कार दाखविला आणि ते जे तिथले जे प्रमुख लोक होते ना शुद्धीपत्र देणारे, चमत्काराला भिवून त्यांनी ते शुद्धीपत्र दिलं. पण डाव करणाऱ्याचं कधी सक्सेस डाव हा समर्थाच्या सेवकावरती कधी होत नसतो. आज तुम्ही बघा, एक कुठलंही उदाहरण घ्या, तुकारामांची गाथा बुडवली. काय झालं, दुष्ट लोकांनी प्रयत्न केलाच ना तुकारामांची गाथा बुडवायला, बुडवली ज्या इंद्रायणीमध्ये, परंतु बुडवली. तुम्ही प्रयत्न केला, समर्थाचा सेवकच आहे ना परमेश्वराचा. तुकाराम महाराज सेवक आहेत का नाही. मग तुम्ही गाथा बुडवायचा ज्यावेळेस प्रयत्न केलाय त्यावेळेस ती गाथा बुडाली का, तर बुडाली. परंतु ज्यांनी जे ठरवलं होतं की बाबा याला मी याला गाथा लिहून द्यायचं नाही, याला मोठं होऊन द्यायचं नाही, किंवा काय करायची ती करायचं, त्याने ठरवलं. झालं का, नाही ना झालं. इंद्रायणी माता देवीच्या स्वरूपात येऊन तिने तो ग्रंथ उचलून अगदी तुकाराम महाराजांच्या हातामध्ये दिला. म्हणून परमेश्वर सांगतो, समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा भूमंडळी कोण आहे. समर्थाच्या सेवकाला कुठली काळजीच करायची गरज नसते, असं मी काही सिद्धी प्राप्त अशा प्रकारच्या संतांच्या तोंडून सुद्धा ऐकलं होतं की परमेश्वराच्या भक्ताला हे कधी दुःख होत नसतं. दुःख हे बाह्य दुःख असतं, पण त्याला आंतरदुःख कधी होत नाही. ही परमेश्वराच्या आराधनेची एक शक्ती असते. तर आता आपण थोडासा अजून भक्तीकडे, आता मूळ इथपर्यंत आपण जे सांगितलंय की बाबा जीवनामध्ये जन्म कसा होतो, मृत्यू कसा होतो, काय प्रारब्ध काय आहे. तर आता थोडंसं आपण भक्ती या विषयावरती, आता महत्त्वाचा भक्ती आणि प्रेम. भक्ती हा खरं तर आहे ना, भक्ती हा शब्द आहे ना थोडा जड झाला आहे सगळ्यांसाठीच, सगळ्याच समाजासाठी काय झाला आहे, भक्ती हा शब्द जड झाला आहे, जड. भक्तीचं दुसरं नाव काय माहिती आहे का, प्रेम. प्रेम हे दुसरं भक्तीचं नाव आहे. म्हणून भक्तीचं आहे ना, तर प्रेम आणि भक्ती याचा दोन्हींचा अर्थ एकच आहे, असं एक महाभारतामध्ये जे कवी सूरदास होते, सूरदास, तर त्या कवी सूरदासांनी, ते आंधळे होते नेत्रांनी, पण फार थोर कवी होते त्या काळामध्ये, कवी सूरदास. तर त्या सूरदास कवींनी एक छान असं त्यांचं एक काव्य आहे, त्यांचं छान असं एक काव्य आहे, ते मी तुम्हाला ते काव्य गाऊन सांगतो. रे मनवा प्रेम जगत का सार, रे मनवा प्रेम जगत का सार, प्रेम नगर पे चलते चलते प्रेम की पावन नदिया आए, प्रेम की नदिया बहते बहते भक्ति के सागर में खो जाए, प्रेम और भक्ति ये दोनों ही सजधार, रे मनवा प्रेम जगत का सार, रे मनवा प्रेम जगत का सार. प्रेम आणि भक्ती हे दोन्ही सुद्धा साज आहेत. दोन्ही
प्रेमाचं नाव भक्ती आणि भक्तीचं नाव प्रेम आहे. मग भक्ती हा शब्द जड आहे. मला का म्हणावं असं वाटलं की भक्ती हा शब्द खरंच जड आहे. लोकांना वाटतोय भक्ती म्हणजे अरे खूप काही जठावं लागते, खूप काही करावं लागते, खूप अशी भक्ती करावं लागते, रोज देवदेव करावं लागतोय, काहीतरी वेगळं करावं लागतंय. म्हणजे भक्तीला लोकांनी काय केलं आहे, थोडा जड शब्द समजला आहे. पण भक्ती ह्या शब्दाचा सेम टू सेम अर्थ जर काय असेल तर प्रेम आहे. प्रेम प्रेम हे काय आहे की प्रेम प्रेम जगत का सार, दोनों ही सजदार, प्रेम जगत का सार. भक्ती म्हणजेच प्रेम आणि प्रेम म्हणजे भक्ती. आपण इथपर्यंत आलोय. मग आता कधी आपण भक्तीला प्रेम म्हणू तर प्रेमाला भक्ती म्हणू. तर हरी, आता इथून आपण भक्तीकडे थोडं जातोय की हरिमुखे गाता हरपली चिंता, तया न मागुता जन्म घेणे. मग आता भक्ती काय सांगते, प्रेम काय सांगते, हरिमुखे गाता हरपली चिंता, तया न मागुता जन्म घेणे. हे कुणी सांगितलंय, एकनाथ महाराजांनी सांगितलंय. ह्याच्या पुढं काय सांगतात एकनाथ महाराज, भक्ती विन पशु कशाशी वाढला, सटवीने कैसा नेला नाही. भक्ती विन पशु कशाशी वाढला, सटवीने कैसा नेला नाही. याच्या पुढं सुद्धा, ह्याच्या पुढं सुद्धा जाऊन एकनाथ महाराज सांगतायत. मग तुम्हाला जर चांगली भाषा कळत नसेल ना तर मग कधी कधी संतांना सुद्धा थोडासा क्लेश येतो, राग येतो. मग म्हणून तो एकनाथ महाराज सांगतात, काय सांगतात एकनाथ महाराज की काय माय, इथपर्यंत झालं ना आपलं, इथपर्यंत समजून घ्या. भक्ती विन पशु कशाशी वाढला, सटवीने कैसा नेला नाही. बरं, अजून काय सांगतायत, अजून काय सांगतायत की बाबा हरिमुखे गाता हरपली चिंता, तया न मागुता जन्म घेणे. मग काय करा, हरिमुखे म्हणा, हरीला शरण जा. ह्या जन्मामध्ये तुम्हाला जर तरुण जायचं तर हरीला शरण जा. प्रत्येक संतांनी काय सांगितलंय की हरीला शरण जा, भक्ती करा, हेच सांगितलंय ना. मग याच्या पुढं काय आहे की बाबा भक्ती विन पशु कशाशी वाढला, सटविने कैसा नेला नाही. मग परत काय सांगते, ज्या माणसाला अजून पण जर कळत नसेल ना की बाबा ही भाषा, मग पुन्हा कठोर भाषा वापरली, काय माये गेली होती भूतापाशी, हरी न ये मुखाशी कारे मुडा. कारे मुडा, काय तुझा जन्म काय चुकलाय का. मग मुडा म्हणजे मूर्खा, हरी न ये मुखाशी कारे मुडा. तुझा जन्मात काय तुला इतका मूर्ख का, तू जन्माला आलाच कसा की तुझ्या मुखातून हरीचं नाम येऊ शकत नाही. मग हरीचं नाम हे घेता कुणाला येतं सांगू का, फक्त एकच प्राणी आहे, तो म्हणजे मनुष्य प्राणी, की त्यालाच फक्त हरीचं नाम घेता येतं. अन्यथा कुठल्याही सृष्टीमधल्या प्राण्याला हरीचं नाम घेता येत नाही. हत्ती, घोडा, गाय, बैल, कोणता प्राणी हो, हजारो करोडो प्राणी आहेत. आकाशातले वेगळे प्राणी, हवेतले वेगळे प्राणी, पृथ्वीवरचे वेगळे प्राणी, पृथ्वी उकरिली जमीन तर त्याच्या वेगळे प्राणी, पाण्यात गेले तर वेगळे प्राणी. किती प्राणी आहेत. आपल्या बुद्धीच्या पलीकडचा खेळ आहे ना सगळा. हे 84 कोटीचे जन्म आहेत. अहो तुम्ही माते उकरले तर काहीतरी निघत आहे, चिलाट तरी निघत आहे, दावणा तरी निघतोय, नाही तर अजून जो ओळखीचा नाही तो प्राणी निघतोय. किती प्राणी आहेत. मग मनुष्य जन्म यासाठी असा आहे की तुम्हाला हरीचं नाम घ्यायचं आणि जीवनातून मुक्त व्हायचंय. जन्म हा मनुष्य जन्म हा मोक्षाचं द्वार म्हटलंय हो. मोक्षाचं द्वार आपण समजून घ्यायचं. याच्यामुळे मी तुम्हाला आज सांगतोय मनुष्य जन्म हे मोक्षाचं द्वार आहे. म्हणून काय माये गेली होती भूतापाशी, हरी न ये मुखाशी कारे मुडा. तर पुढे की बाबा ज्यावेळेस आता भक्ती करता वेळेस आता कित्येक संत असे असतात की बाबा कित्येक माणसं असे असतात की ते परमेश्वराला आहे ना दर्शन जर गेलं तर त्या दर्शनाचं काही त्याच्या डोक्यात कमी असतं, पण आपल्या डोक्यात काहीतरी जास्त असतं की आपण याच्याकडून मागायचं काय देवाला गेलो. आपले सुख दुःख सांगत बसतो, देवा चायला हे जरा गोठाळा झाला एवढं कर बाबा, मग चायला हे माया पूर्वीचं जरा जमायला अडचण येतं, देवा तेवढं कर रे, काहीतरी करीन तुला 200 व्हायना पिट्टीत माया सक्तीन सारा टाकीन. आपण काम सांगायला जातो देवाला. देवाला आपण जातोत ना, व तुला नमस्कार आहे माझा, मला तो ऐकून काहीच मागायचं नाही. तुम्हाला सांगतो 100तले 5% लोक नाही सापडायचे की मला काहीच मागायचं नाही आणि मी तुला नमस्कार करतोय. मागायला जातोय माणूस. मग त्यावेळेस काय होतंय, मग त्या ज्या विठ्ठल काय म्हणतात भक्तीमध्ये, विठ्ठल जो पांडुरंग आहे
जो त्रिभुवनाचा स्वामी आहे ते पांडुरंग ज्यावेळेस विविध भक्त मागायला येतात त्यावेळेस तो कुणाला द्यायचं आहे का नाही ते ठरवतो, त्याच्या प्रारब्धानुसार, त्याच्या पुण्य पापकर्मानुसार त्याला ते ठरवतो. परंतु फार सुंदर विषय आहे. पण ज्यावेळेस पंढरीचा पांडुरंग म्हणतो जनाबाईला की जने जने अरे लोक माझ्याकडे खूप येतात, मला मागतात, मला हे मागतात, मला ते मागतात, काही पण मागतात, मी देतो ज्याच्या ज्याच्या शक्तीनुसार मी देतो. परंतु जने तो मला काही मागितलंच नाहीस, तुम्हाला काहीतरी माग. सगळे लोक मागत आहेत, तू तर मला काहीतरी माग. त्यावेळेस जनाबाई आणि खरं तर आहे ना जनाबाई आणि संत नामदेव महाराज विठ्ठलाच्या जवळचे अतिजवळचे जर कोण असतील तर हे दोन संत आहेत, जे नामदेव महाराज आणि संत जनाबाई, दोन संत आहेत. आणि त्यावेळेस की बाबा जनाबाईचा विषय चाललाय आपला, जने तुला काय मागायची ती माग रे, मला तू काहीतरी माग जने. कारण विठ्ठलाचे ना जसा नामदेव प्रिय होता ना, तो विठ्ठलाला जनाबाई सुद्धा तितकी प्रिय होती. मग ते जनाबाईला ते काय, जनाबाईची किती चेष्टा केली ह्या दंतकथा तर आपल्या सगळ्यालाच माहिती आहे. त्या जनाबाईचं बाबा काय केलं, सुळावं चढवलं, सोनं तिथं ठेवलं, मग त्याच्यावर चोरीचा आगजाळ घातला. मग त्या जनाबाईने त्यांना देवाला शिव्या दिल्या, काय तुझी रंडकी झाली, काय काय तो आहे नाही, ती बरंच काही अभंग आहेत ना, किंवा तुझ्याकडं न्यायच नाही, हे सगळे भांडणं मिटले. आणि भांडण आहे ना देवाचं यांचं आहे ना अतिप्रेमाचं नातं असतं बघा. जे जवळचे संत लोक असतात ना, देवाचं फार प्रेमाचं जवळचं असतं. आणि भक्ती कमून देवाला आवडती सांगू का, देव आहे ना त्याला देवाला सुद्धा कधीतरी एकलखोरापणा वाटतो बघा, एकलखोरेपणा. चायला मी एवढी सृष्टी तयार केली, हे सगळं सगळ्यासाठी सगळं काही केलं, चला मला याच्यामध्ये कुणी मानायला पण तयार नाही, म्हणून त्याला भक्त आवडतो. त्याला मानणार भक्त म्हणजे प्रेम, प्रेम करणारा देवाला आवडतो. म्हणून जनाबाईला परत ना विठ्ठल म्हणतात, जने अरे तुम्हाला माग काहीतरी, माग काहीतरी माग. त्यावेळेस जनाबाई म्हणते काय मागू आता, काय मागू आता पंढरीच्या नाथा, माझी सर्व चिंता तुझा आहे. न मागता न सांगता करशील सर्व काम, तुझे गोड नाम चित्ती राहो. जनी म्हणे माझा सखा पांडुरंग, देईल संत संग सर्व काळ. आलं का तिथंच परत, देईल संत संग. कुठं जा, कुठल्या संताच्या कुठल्या काव्यात संग्रहात जा, संत संगती देई मज. कुठल्या संतांनी सांगितले, संतांची संगती दे. देवा तुला जर काय द्यायचं असेल तर मला काय दे, तर मला संत संगती दे. तुकाराम महाराज काय म्हणते, देवा तुला जर काय द्यायचं असलं ना, की जन्मोजन्मी मज करी तुझा दास, हेच माझी आस पांडुरंगा. तुम्हाला एक सांगू का, हे जे संत लोक आहेत ना, कधीच हे ते संत लोक बोलतोय, ह्या युगातले संतांचा विचार करायला टाईमच देऊ नका. अवघड गोष्टी आता, कोण खरे कोण खटे हे परमेश्वराला माहिती. पण त्या काळातले संत मात्र खरे होते. मला एक सांगा, कुठल्याच संतांनी मागितलं को मला धनद्रव्य दे, मला सोन्याचा एखादा हौद भरून दे, हिऱ्याचा एखादा हौद दे, मला त्या सुदामासारखं जसं महाल तयार केला होता देवा, मला एखादा महाल तयार करून, एखाद्या तरी संतांनी मागितलंय का? जनाबाई असन, नामदेव असन, तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, संत चोखोबा असेल, सावतामाळी असेल, त्या काळातले जे जवळचे संत होते, एकाने तरी संसारातलं सुख काही मागितलंय का? काय मागितलंय? कारण याच्यामध्ये सुखच नाहीये. तुमचे अरबो खरबो कशाची प्रॉपर्टी असू दो, त्याच्यात सुख लागणार नाही. ते अंतर सुख जर मिळायचं असेल तर देवा तुझ्या चरणाची सेवा करायची, मला सेवा दे, हे सगळ्यात मला जर सुख लागतंय. जने सुद्धा काय म्हणते, देवा तुला द्यायचं तर मला संत संगती दे, मला दुसरं काय देऊच नको. म्हणून जर काही संत परमेश्वराकडे जर मागत असतील ना, तर ते फक्त काय मागतात, तर ते फक्त संत संगती आणि देवा तुझ्या चरणाची सेवा, ह्या दोनच गोष्टी संतांनी मागितल्यात. परंतु आपण काय मागतो माहिती आहे का, आपली उडी कुठपर्यंत आहे, काय म्हणतात ना, सरडाची उडी कुपाटीपर्यंत असती, संसारी माणसाची उडी कुठपर्यंत आहे माहिती आहे का. आपण लईत लय काय मागतो, प्रपंचातलं मागतो. आपण लईत लय काय मागतो, देवा मला चांगले विचार दे मागतो. आपण काय मागतो, जास्तीत जास्त स्वर्ग दे मागतो. आपण काय मागतो,
जास्तीत जास्त मोक्ष दे मानतो. एका बी संतांनी आहे ना, मला आठवत नाही की बाबा मला मोक्ष दे द्यावा. आपल्याला मोक्षाची गरज हो. संतांचे मोक्ष म्हणजे काय? मोक्षाचा अर्थ माहिती आहे का काय? मोक्षाचा अर्थ म्हणजे आपला जो आत्मा आहे तो परमात्म्याच्या आत्म्यामध्ये विलीन होणं, याला मोक्ष म्हटलेलं आहे. बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत हो, त्याचा मूळ अर्थ आपल्याला माहीत नाही आहे. मोक्ष म्हणजे परमात्म्याच्या आत्म्यामध्ये विलीन होणं, याला मोक्ष म्हटलेलं आहे. परंतु परमात्म्याच्या आत्म्यामध्ये सुद्धा विलीन संतांनी मागितलं नाही. काय दे बाबा, संत संगती दे, याच्यात मला सुख लागतंय, आणि तुझ्या चरणाची सेवा दे, याच्यामध्ये मला तुझ्या मोक्षापेक्षा सुद्धा जास्त सुख वाटतंय. हे संत लोक यांचे विचार आणि आपल्या विचारामध्ये फार जमीन आसमानाचा फरक असतो. फार जमीन आसमानाचा फरक असतो. तर आपण बऱ्यापैकी पहा, मी तर अजून बऱ्याच वेळ बोलू शकतो. तर आता 4:45 तर वाजलेत, तर 4:45 झालेत, तर अजून आपण एक अर्धा तास घेऊया बोलायला. काय तुम्ही जर कंटाळत नसला तर मी मार्मिक विषयावर अजून मी तास 2 तास बोलू शकतो. तरी पण आपण ठीक आहे, जेवढं आपला जमेल ते एक अर्धा पाऊण तास करू सेवा, त्याच्यानंतरचं बघू. खळाची संगती उपयोगाची नाही, अंधा पुढे दीप, सर्पा दुग्धपान करू नये. जीवनामध्ये जगता वेळेस आता काय करायचं आपल्याला? आपलं भक्ती वगैरे करायची ना, मग खळाची संगत करायची नाही. खळाची, खळ म्हणजे काय? मूर्ख. खरं म्हणजे काय? तमोगुणी. खळाची संगती उपयोगाची नाही, अंधा पुढे दीप आणि सर्पादुग्ध पान करू नये. अंधा पुढे दीप आणि सर्पादुग्ध पान करू नये. आंधळ्या माणसापुढं दिवा लावला ना, आंधळ्या माणसाला आहे ना त्याचा काहीच फायदा होत नाही. कारण तो मुळच त्याचा रेडीमेडच आंधळा आहे. त्याला दिवा लावला काय आणि एखादा फोकस लावला काय, तो मुळातच आंधळा आहे. त्याच्यामुळं की बाबा अशा व्यक्तीच्या, अशा विकाराच्या मागे लागायचं नाही. मग मागं कोणाच्या लागायचं आहे? काय करायचं आहे? तर आपल्याला काय करायचं आहे? मग तर काय करायचं हे सांगतोय. ऐशियाचा पदर धरा, तेने देव येईल घरा. ऐसे पदराचे धनी, ऋषी मुनी साधू संत मुनी. मग काय करायचं आपल्याला? ऐशियाचा पदर धरा, तेने देव येईन घरा. आपल्याला अशा लोकांची संगत करायची की देव त्याच्या संगतीने आपल्या घरी येईल. म्हणजे सतसंगती आपल्याला जीवनामध्ये करावी लागेल. त्याच वेळेस आपल्याला ह्या जन्माचा महत्त्व आणि योग्य ते प्रारब्ध तयार होऊ शकतं. प्रारब्ध हे कधीच डोक्यातलं विसरायचं नाही. आणि अजून एक दुसरी एक गोष्ट विसरायची नाही, ती म्हणजे मृत्यू. मृत्यू हा अंतिम सत्य आहे. आणि मृत्यूला जो माणूस विसरतो ना, तो या जन्मामधले कर्म करायस विसरतो. पाप कर्माकडे त्याला भीती वाटत नाही, कारण त्याला मृत्यू जन्मामधून तो विसरलेला असतो. त्याच्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये मोक्षप्राप्तीचं हे सुंदर अशा प्रकारचं हे जे काही महात्म्य आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे. अजून एक फार एक असा मार्मिक विषय अगदी थोडक्यात सांगतो मी. मग तुम्हाला सांगतो, श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्यावेळेस गीता सांगितली ना, तर त्या गीतेमध्ये ज्यावेळेस 18 अध्याय सांगून झाले. किती अध्याय? 18 अध्याय ज्यावेळेस सांगून झाले आणि अर्जुन ज्यावेळेस युद्ध करण्यास प्रवृत्त झाला आणि श्रीकृष्णाला सांगतो की बाबा मी तुझ्या आज्ञेच्या आधीने आता युद्ध करायला माझी तयारी आहे. श्रीकृष्णाला फार आनंद झाला. परंतु अर्जुनाने अजून एक शेवटचा प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला माहिती आहे का? प्रश्न विचारला की देवा, मी तुला आतापर्यंत जेवढे काही तुला माझ्या डोक्यात जेवढे आलेले प्रश्न हे तुला मी विचारलेत. माझ्या बुद्धीच्या आणि माझ्या कल्पनेच्या पलीकडे जर मला काय असेल, माझ्या कल्पनेच्या पलीकडे सांगण्यासारखं, तर ते मला तू सांग. परंतु मला सांगा, 18 अध्याय झाल्याच्या नंतर सुद्धा एक सगळ्यात गीतेच्या ताकदीवर 1-2 वाक्य येतं. हे किती लोकांना माहिती येतं? बरोबर आहे का नाही? किती लोकांना माहिती हो? एवढं ज्ञानेश्वरी झाली, भगवद्गीता झाली, सगळं झालंय, परंतु 18 अध्यायाचं मर्म, त्या सगळ्या 18 अध्यायाचा एक जो विशेष एक भाग आहे, हे किती लोकांना माहिती आहे की बाबा ह्याचा काय उपयोग होणार आहे? मला माहिती आहे. बऱ्यापैकी शब्द वापरतोय मी.
बऱ्यापैकी कुणालाच माहीत नसतंय की 18 अध्यायाच्या नंतर खरं मूळ ज्ञान जो सार असतो, दुधापासून दही तयार केलं जातं, दह्याचं ताक केलं जातं, लोणी केलं जातं, लोण्यापासून शेवटचं म्हणजे तूप तयार केलं जातं. पण मग ही प्रक्रिया होऊन होऊन ज्यावेळेस खरं तूप आहे ना, म्हणजे 18 अध्याय झाल्याच्या नंतर जे श्रीकृष्णाचं आणि अर्जुनाचं झालं माहितीच नाही बऱ्यापैकी. आहे का कुणाला माहिती असलं तर सांगू शकता. ते मी काल तुम्हाला सांगितलं की तुम्ही नका सांगू, तुम्ही सोडता. जर कुणी असला तर तुम्ही सांगू शकता. अरे फार महत्त्वाचे विषय तो, पण ते जीवनात मला तर कुठं नाही ऐकायला भेटले. कुठं कीर्तनामध्ये असो, कुठं असो, की काही असो. सांगताय का पाटील? येईन का सांगता? नाही ना. बरं ठीक आहे, मला माहिती आहे सांगता येत नाही आहे. तर 18 अध्याय झाल्याच्या नंतर मी सांगतो, अगदी थोडक्यात सांगतो, आणि सगळ्यांनी फार गीतेचा सार आहे, लक्ष देऊन ऐकायचं की गीतेचा सार आहे. तर काय सांगितलं श्रीकृष्णाने, अर्जुनाने सांगितलं की मला देवा माझ्या बुद्धीच्या आणि माझ्या कल्पनेच्या पलीकडे जर काय असेल तर तू देवा मला सांग. देवालाही खूप आनंद झाला. सांगू म्हणे देवा, सांगू. ठीक आहे, अर्जुन म्हणतो सांग देवा. मग ऐक अर्जुना, मी तुला काय सांगतो ना, तो आता लक्ष देऊन ऐक. मी तुला जे 18 अध्याय जे शिकवलेत ना, जेवढे योग शिकवलेत, सांख्यिक योग असेल, निष्काम कर्मयोग असेल, भक्ती योग असेल, किंवा कुठलेही योग, आणि 18 अध्यायामध्ये जेवढं ज्ञान सांगितलंय हे सगळं विसरून जा. हे होतं का माहिती आपल्याला? 18 अध्याय जेवढं सांगितले ते अख्खेचे अख्खे विसरून जा. अर्जुन निस्तब्ध झाला. अरे एवढे दिवस तो लावलंस मला ज्ञान सांगायला, एवढे दिवस गेले तर मी ऐकायला आणि तुला सांगायला, हे युद्ध थांबले, सगळे माणसं स्थूल झाले होते, स्थूल दगडासारखे झाले होते. तो विषय वेगळा आहे, प्रत्येक विषय लांबले की ते शिपूट लांबच जातं. स्थूल झालेले लोक होते, एवढ्या दिवस आपलं चाललंय आणि तो आता म्हणतो विसरून जा. हो म्हणे अर्जुना, मी आता तुला जेवढे अख्खी भगवद्गीता सांगितली ना 18 अध्याय, हे सगळ्याची सगळे विसरून जा. मग काय कर? मग तुझ्या कल्पनेच्या पलीकडचं मी तुला ज्ञान देतो, हे सगळे विसरून जा. आणि मग काय कर? तर श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की सब धर्मों के, सुंदर असं मी एक हिंदीमधून ते वाक्य आहे कि सब धर्मों के भेद बुला के, सब धर्मों के भेद बुला के, एक तू मेरी शरण में आ जा, मैं हर पाप से मुक्ति दूंगा, बस तू मेरे भक्ति में खो जा. सब धर्मों के भेद बुला के, एक तू मेरी शरण में आ जा. सगळे जे तुला ज्ञान सांगितलंय ना, हे सब धर्म जे सांगितलेत, वियोग सांगितलेत, कर्मयोग सांगितलेत, निष्काम, खूप काही योग आणि खूप काही जे ज्ञान आहे ना, सगळे विसरून जा रे. हे धर्म आहे, त्याला शब्द आहे. सब धर्मों के भेद बुला के, एक तू मेरी शरण में आ जा. तर तू काय कर जीवनात? तू मला शरण ये. मैं हर पाप से मुक्ति दूंगा, बस तू मेरे भक्ति में खो जा. अरे अख्खी ज्ञानेश्वरी, अख्खी भगवद्गीता सांगितली हो, आणि इतकं सांगून सुद्धा नाही श्रीकृष्ण म्हणते मी जेवढं ज्ञान सांगितलंय ना विसरून जा सगळं. मग काय कर? तर तू माझ्या भक्तीशी तू मला शरण ये, आणि तू मला जर शरण येशील, तू केलेले सर्व पाप कर्म. आणि तुम्हाला एक सांगू का, संसारामध्ये ना, संसारामध्ये आणि जीवन जगता वेळेस नाही 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 म्हणलं तरी पुण्यकर्म जर घडत असतील तर पाप कर्म सुद्धा घडत असतं. सुख दुःख आणि पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. किती साधू जरी असला तरी थोडं फार कुठल्या ना कुठल्या मार्गाने पापकर्म घडत असतं. म्हणून श्रीकृष्ण काय सांगतात? सब धर्मों के भेद बुला के, एक तू मेरी शरण में आ जा, मैं हर पाप से मुक्ति दूंगा, बस तू मेरे भक्ति में खो जा. जर या जीवनाचा काही सार असेल, तुम्ही बघा मी सुरुवातीपासून काय सांगितलंय की परमेश्वराची आराधना ह्या जन्म मृत्यू चक्रातून चुकवण्यासाठी, 84 कोटी जन्मातून चुकवण्यासाठी मनुष्य जन्म आहे. मनुष्य जन्मामध्ये जर भक्ती केली, मनुष्य जन्मामध्ये जर ईश्वरावर प्रेम केलं आणि प्रारब्ध जर आपलं चांगलं बनवलं, तर या जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकून आपण परमेश्वराशी विलीन होऊ शकतो आणि परमेश्वराची आपण स्वर्गप्राप्ती करू शकतो, मोक्षप्राप्ती करू शकतो, मुक्ती घेऊ शकतो. आणि नवे जर जन्म झालाच
तर पुन्हा भक्तिमयच होऊ दे आणि भक्तीतून देवा तुझ्या प्रार्थनेतून तुझ्या नामस्मरातून परत मला तो सुखानंद भेटू दे. हे जन्माचं मुख्य जीवनाचं मुख्य उद्देश आहे. हे जे सांगितलंय ना, मी सुद्धा काही बरेचसे काही हसण्यासारखे वगैरे डायलॉगबाजी करू शकलो असतो, पण मला वाटलं की आपल्या मनुष्य जन्माचा अर्थ जर आपल्या लोकांना माहीत नसेल किंवा नाही, तो जर आज आपण सांगितला तर हे सगळ्यात महत्त्वाचं ज्ञान हे असं आपल्याला मिळेल आणि ते महत्त्वाचा विषय राहील. नाही तर बोलायला पण कित्येक विषय, कुठल्याही बऱ्याच विषयावर मी बोलू शकतो. जर पसायदान घेतलं ना, तर या पसायदानावरती पण मी 2 तास 4 तास बोलू शकतो. पसायदाना जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो, अरे दुरितांचे तिमिर जाओ प्राणी जात. खळ दुरित काय आहे ते शब्द? मग हे संसारामध्ये आहेत ना, लय मोठे खळ असतात. मग आपले विचार पण खळत जरा बरं का, माणसंच खळ नाही, दुराचारी नाही. आपले विचार बी काही दुराचारी असतात आणि आपले विचार बी काही खळ असतात. बोलता येते सगळ्या गोष्टीवर, परंतु आधी मुख्य मूळ तुम्हाला जीवनाचा अर्थच कळणं महत्त्वाचं आहे. मग ज्ञान गोळा करू ना. म्हणून आपण मूळ जीवनावरती जेवढं काय भाष्य करता येईल तेवढा आपण भाष्य करण्याचा अगदी आपण सद्विवेक बुद्धीने आपण प्रयत्न केलेला आहे. म्हणून तर माझ्या मते आपण आता थोडं आवृत्ती घेण्याचा प्रयत्न करू. कारण एकाच दिवशी जर इतकं ज्ञान सांगितलं तर त्याच्या ते बटई काय म्हणते तिसऱ्या हिशानी का व्हायना ध्यानात राहिलं पाहिजे. त्याच्यामुळं थोडा जर भाग हळूहळू घेत गेलं तर हळूहळू इंद्रियाला आहे ना हळूहळू वळण लागतं. कधीच ना एकाच वेळेस इंद्रियाला वळण लागत नाही. आपल्याला जर काय म्हणतात ना, कुस्ती खेळायची असली तर लय दिवस प्रॅक्टिस करावं लागते ना, जोर बैठाका घेऊन हे ते करून थोडं मग कुस्ती खेळता येते. मग तो कुस्ती खेळायला काय एकाच दिवशी म्हणलं याने व्यायाम एकाच दिवशी करीन आणि त्याच्याला फडात उतरून कुस्ती खेळन नाही जुळत. कारण बुद्धी माणसाकडे एवढी नाही आहे की तो खूप काही आत्मसात करून आपल्यात बदल करील. तर हरकत नाही, आपण थोडं आवरण्याचा प्रयत्न करू. तर कृपाळू तर आता आपण बऱ्यापैकी आहे ना, बऱ्यापैकी आपण बायकांना पण मला वाटतं काय कामं आहेत का कंटाळा आला आहे, तर ठीक आहे बऱ्यापैकी झालं आहे. तरी आपण आता थोडंसं शेवटचं हळूहळू घेण्याचा प्रयत्न करू. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. तर आता माझ्या मते ना आपण भजन करूया, सुंदर भजन करू. आपण बऱ्यापैकी भक्ती, ज्ञान, वैराग्य ह्या विषयावरती आपण बऱ्यापैकी बोललेलो आहेत. तर आपण आहे ना आता एक सुंदर भजन करूया की जेणेकरून आपल्याला मरगळ जाईल आणि आपण थोडंसं एक ऊर्जात्मक करूया. तर आपण आता सुंदर भजन करायचं. सगळ्यांनी सावध बसून आपल्याला भजन करायचं विठ्ठल रुक्माईचं. चला सगळ्यांनी टाळ्या वाजवून करायचंय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. टाळ्या जरा मोठ्याने. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. ओके, सर्वांना धन्यवाद. आपण आज बऱ्यापैकी जे काही जीवनाच्या मुख्य उद्देश या विषयावरती आपण बऱ्यापैकी भाष्य करण्याचा जो प्रयत्न केला आहे आणि तो प्रयत्न माझ्या मते हा फार उल्लेखनीय आणि प्रत्येकाच्या मनामध्ये आत्मचिंतन करून रुजवण्याचा आहे असं मला
नक्कीच वाटतं. आणि सर्व श्रोते आज मी तुम्हा सगळ्यांचं आज नाव ठेवलेलं आहे, तर सर्व श्रोत्यांनी ते आत्मचिंतन करून खरंच ह्या मनुष्य जन्माचा जो आज मी अर्थ सांगितला, आत्मचिंतन करा. जे आपल्याला घेण्याजोगं आहे, आत्मसात करण्याजोगं आहे, ते नक्कीच आत्मसात करा. आणि जे आपल्याला जड वाटतंय किंवा जे घेण्यासारखं नाही त्याला स्थिर राहू द्या. परंतु नक्कीच जे घेण्यासारखं आहे, कारण मनुष्य जन्माचा अर्थ या प्रवचनामध्ये मी सांगितला आहे, तर हा फार मूळ विषय आहे. मनुष्य जन्माचा पाया आहे. मनुष्य जन्माचा काय आहे? मूळ ज्ञान पाया आहे. ज्ञान पाया की आपल्याला जर जन्म कशासाठी घेतला, कशासाठी आपण जगतो, या मोहमायारूपी किती रुचायचंय आणि एक ना एक दिवस आपल्याला सोडून जायचंय. सोडून जाताना आपलं इतकं वाईट प्रारब्ध असू नाही की जेणेकरून आपल्याला पुन्हा जन्म मरणाचा फेरा आणि अनंत यातना होणार नाहीत, याची काळजी घेणं, हे काळजी घेणारं हे ज्ञान हे आपल्यासाठी मी उपस्थित केलं आहे. तर आज ही प्रवचनरूपी झालेली सेवा कंप्लीट 5 वाजत आल्यात. 2 मिनटं 3 मिनटं बाकी आहे. खूप काही लांबवलं तर माणसंच आळशी होतील आणि लय आळस येणं काय बरोबर नाही. तर जे झालेली जी सेवा आहे, तर कैवल्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज, वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज आणि ऐश्वर्य संपन्न श्री भगवान बाबा, पंढरीचा पांडुरंग, श्री महादेव आणि सर्व देवी देवता, साधू संत आणि सर्व माझ्या जमलेल्या सर्व श्रोत्यांना सर्व मी ही झालेली सेवा अर्पण करतो. आणि आपण प्रवचनातून रजा घेऊया असं मी आपल्याला संबोधित करतो.